धन्यवाद थोरात मॅडम. आणि सगळे जे आता मंत्रालयीन कर्मचारी जमले आहेत आणि मला सांगण्यात आलं आहे की बाकीही कर्मचारी ऑनलाईन हे सेशन ऐकणार आहेत. त्यामुळे सर्वांचं स्वागत. आणि तुम्हाला कल्पना असेलच, म्हणजे आजकालच्या युगात असं कोणी नाही आहे की म्हणजे जो स्वतः ऑनलाईन फ्रॉडच्या म्हणजे विक्टीम झाला आहे किंवा त्याच्या जवळपासचं कोणीतरी असतंच की जे ह्या ऑनलाईन जे काही फ्रॉड्स आहेत त्यात वेगवेगळे प्रकारचे फ्रॉड्स असतात. त्यात पण एका तरी फ्रॉडला कुठेतरी आपण विक्टीम बळी पडलेलंच असतो. त्यामुळे हा जो विषय आहे हा म्हणजे मला वाटतं की 10 वर्षापूर्वी जेव्हा नवीन सगळं चाललं होतं की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, तेव्हा एवढा त्याचा जो जे बळी पडत होते तो सेक्शन ऑफ पॉप्युलेशन कमी होता. पण आता जवळपास आपण बघितलं असेल की डिमॉनिटायझेशन झालं, त्यानंतर कोविड आला, त्यानंतर ऑलमोस्ट आता असं क्वचित होतं म्हणजे मुंबईसारख्या महानगरात की तुम्हाला कॅशची गरज नसली, म्हणजे तुम्ही 8 दिवस पण तुम्ही विदाऊट कॅश काही नसले खिशात तरी तुम्ही वावरू शकतात. पण असं करताना एक ह्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे एक ज्याला इंग्लिश शब्द आहे की कन्व्हिनियन्स जे झालं आहे, सगळीकडे तुम्हाला कॅश घेऊन जायची, ATM कार्ड वागवायची गरज नसते. पण असं करताना तुम्हाला खूप सारे जे फ्रॉडस्टर आहे म्हणजे त्यांच्या फ्रॉडला पण तुम्ही बळी पडू शकतात. तर सेशन मी जे काही आपलं जे सत्र आहे आजचं, त्याचा फोकस जे काही ऑनलाईन फ्रॉड्स वेगवेगळ्या पद्धतीचे असतात त्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. त्यानंतर हे फ्रॉड्स होऊ नयेत म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, ज्याला डूज डोन्ट्स म्हणतात त्याप्रमाणे, की हे असं केलं पाहिजे, ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, त्या टाळल्या पाहिजे, त्यावर डिस्कशन करूया. त्यानंतर स्पेसिफिक जे ॲप्लिकेशन असतात, जसं म्हणतो आपण की UPI असलं किंवा इंटरनेट बँकिंग किंवा इवन आपले जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जर आपण वापरत असू तर ते वापरत असताना काय खबरदारी घ्यावी त्यावर आपण बोलूयात. आणि त्यानंतर जर समजा एवढंही काळजी घेऊनही जर फ्रॉड झालेच तर फ्रॉड झाल्यानंतर काय केलं पाहिजे, म्हणजे काय केलं म्हणजे आपलं एकतर त्यात 2 गोष्टी असतात. एकतर तुमचे पैसे जे ॲक्च्युली गेले आहेत ते कसे परत येऊ शकतात, त्यासाठी काय म्हणजे काय काय तुम्ही स्टेप्स घेतल्या पाहिजे, आणि फ्रॉड झाल्यानंतर जे अजून जे ॲडिशनल तुमचा काही लॉस होऊ शकतो तो कसा टाळता येईल त्याविषयी रिझर्व्ह बँकेच्या काय सूचना आहेत, किंवा आता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृह मंत्रालय जे केंद्र सरकारचं, त्यांनीही मागच्या काही 4-5 वर्षात खूप साऱ्या उपाययोजना आणल्या आहेत की ह्या गोष्टी टाळण्यासाठी जो पैसा गेला आहे तो रिकव्हरीसाठी काय करता येऊ शकतं त्यावर आपण डिस्कशन करूया. मॅडमनी आमची ओळख करून दिली, पण मी अजून सांगतो की मी आमचं रिझर्व्ह बँकेचं जे एक डिपार्टमेंट ऑफ सुपरविजन असतं त्यात सायबर सिक्युरिटी अँड IT सिक्युरिटी एक ग्रुप आहे. आता जे बँका पण ग्राहकांना ज्या सर्व्हिसेस देतात, CBS झालं, बाकी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आणि कस्टमरचा जो पैसा असतो तो त्यांच्याकडे असतो. तर ह्या ज्या IT सिस्टीम्स असतात ह्या सुरक्षित राहाव्यात यासाठी RBIने काही गाईडलाईन्स या बँकांना दिल्या आहेत. तर बँका त्या गाईडलाईन्सचं पालन करतात की नाही, जर करत असतील तर कशा प्रकारे करतात ते बघण्याची, ते चेक करण्याची, इन्स्पेक्ट करण्याची जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटवर असते. आणि ते करताना ह्या ज्या गाईडलाईन्स असतात त्यात कस्टमर स्पेसिफिक पण असतात, म्हणजे कस्टमरची सुरक्षा, प्रोटेक्शन व्हावं त्यासाठी काय काय केलं पाहिजे. बँकांनी जेव्हा ॲप्लिकेशन तुम्ही याला देतात, मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन, तेव्हा त्या ॲप्लिकेशनमध्ये काय काय उपाययोजना असल्या पाहिजे सुरक्षेसाठीच्या, की ज्यानुसार जो काही फ्रॉड होता तो कसं कमी करता येईल यासाठीच्याही गाईडलाईन असतात. तर डिजिटल माहिती असतील, मला म्हणजे हे सेशन आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. त्यामुळे मला एक विचारायचं की आपल्यापैकी जे जमले आहेत त्यापैकी UPI किती जण वापरत नाही, मी असा प्रश्न विचारतो. कारण असं कोणी आहे की जे UPI वापरत नाही? बरं, बँकेचे मोबाईल ॲप्स असतात, मोबाईल बँकिंग ॲप, ते आहे की कोणी वापरत नाही, फक्त UPI वापरत असं? नाही. बरं,
इंटरनेट बँकिंग म्हणजे जे वेबसाईट म्हणजे बँकेची जी वेबसाईट असते ते जाऊन तिकडून पैसे ट्रान्सफर करणे, तिथून बॅलन्स बघणं, असं कोणी करत नाही का? जवळपास मला अच्छा पण नाही करत. म्हणजे इकडे जमल्यानुसारच होतं की ऑलमोस्ट प्रत्येक जण कधी दिवसातून एकदा तरी, म्हणजे जर ॲप असलं तर ते त्यात बॅलन्स चेक करणं किंवा काही ट्रान्सफर करण्यासाठी ते यूज करतं. तसे UPI-मुळे बघितलं तर आज रिझर्व्ह बँक वेळोवेळी खूप सारा जी माहिती उपलब्ध करते, त्यात झालं की जवळपास 99% जे ट्रान्झॅक्शन होतात ते ऑनलाईनमध्ये. त्यात वेगवेगळे मोड येतात. UPI झालं, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग. आणि जर बघाल तुम्ही न्यूजमध्ये पण वाचत असाल आणि काही वेब सिरीज पण ह्या विषयावर आलेल्या आहेत. जसं जमतारा एक सबका टाइम आएगा, म्हणजे ते आहे की आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला हा जो हे जे ऑनलाईन बँकिंग रिलेटेड फ्रॉड असतो त्याचा सामना कोणत्याही तरी स्वरूपात, म्हणजे फ्रॉड होईल असंच नाही, निदान तुम्हाला फ्रॉडस्टरचा कॉल येणं, ह्या गोष्टी कधी ना कधी होत असतात. म्हणजे कधी आपण एखादा कॉल उचलला नाही, तो मे बी फ्रॉडस्टरचा असेल, किंवा उचलला पण वेळ नसला, बोलता नाही आलं, कधी कधी आपल्याला शंका आली की नाही हे काहीतरी विचित्र चाललंय, त्यामुळे आपण इग्नोर केलं. अशा गोष्टी होतात. म्हणजे आज ना उद्या ह्या गोष्टी आपल्या अकाउंट्स रिलेटेड होणारच आहेत. त्यामुळे जी टॅगलाईन आहे त्या वेब सिरीजची की सबका टाइम आएगा, तर ती म्हणजे खऱ्या अर्थानं होत आहे, म्हणजे दिवसेंदिवस ते होत चाललंय. तर हे जेव्हा आपण म्हणतो ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स होत आहे, तर तुम्हाला कोणते माहिती आहेत, म्हणजे नेमके जे तुमच्याशी कधी घडले, आपल्यापैकी कोणाशी घडलंय का हे असं की? मी परीक्षेच्या ऑनलाईन ड्युटीला होतो पुण्याला. ओके. आणि माझ्या मुलीचं ते आधार कार्ड पॅन कार्ड कुठेतरी तिने झेरॉक्सला दिलं होतं. आणि त्या फ्रॉडरने तिला कॉल केला आणि सांगितलं की तुमच्या वडिलांचे ऍक्सिडेंट झाला, त्यांना असं ऍडमिट केले ओके. आणि एवढे एवढे पैसे ट्रान्सफर करा. हम्म. आणि ऐन वेळेस तिने मला कॉल लावायचा प्रयत्न केला, परंतु मी तिकडे कंट्रोलला असल्यामुळे माझा फोन स्विच ऑफ वगैरे होता आणि मला ती काही कॉल वगैरे करू शकली नाही. आणि तिला भावनिक याच्यामध्ये तिने पण ते पैसे ट्रान्सफर केले 8,000 रुपये. ओके. आणि नंतर मग तिला जो मेसेज आला तो म्हणे हा जो पैसे कट झाल्याचा मेसेज काही रेग्युलर नाही जो येतो तो नाही आलेला. मग तिने ते स्टॉप केलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग बँकिंग अकाउंट वगैरे बंद केलं, पोलीस कंप्लेंट वगैरे केली. नंतर मग आम्ही त्याचा ट्रॅकिंग घेतला, तर त्याच्यामध्ये 3-4 असे त्यांचे ट्रान्झॅक्शन होत कुठे जयपूरच्या इथे तो ट्रान्सफर म्हणून गेला. आणि नंतर मग त्याला शोधण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटने त्याच्या तिकडे बँकेला KYC मागितलं, पण अजून तो KYC हां, तुम्ही जसे बोलले ना की जयपूर तिकडे, म्हणजे हे जे साहेब फ्रॉड करणार आहेत जेवढे काही आहे, त्यांनी पण जे लोकेशन तुम्ही जर बघितलं, केंद्र सरकारने पण लिस्ट जारी करते, त्यात असं की यांना फ्रॉड सायबर क्रिमिनलचे हॉटस्पॉट्स म्हणतात. ते हे जेव्हा यांचे जे लोकेशन बघितले तर ते जनरली कसं असतं की 2-3 राज्याच्या बॉर्डरवर असणारे एखादं लोकेशन बघणार, जिकडे जास्त नेटवर्क नसतं, किंवा जिकडे असं होईल की 2-3 राज्याचे पोलीस म्हणतील की हा आमचा एरिया नाही आहे, म्हणजे किंवा ह्या राज्यात असेल समजा तर 10 किलोमीटरवर दुसरं राज्य चालू होतं. जसे फ्रॉड करतील तर ते दुसऱ्या राज्यात जातील. तिकडून जर त्यांना सुगावं लागलं की नाही पोलीस आपल्या पाठीशी आहे, तर ते त्या राज्यातून मग तिसऱ्या राज्यात, आणि हे असं करतात. त्यामुळे यात जमतारा आला, एक मेवात म्हणून एक रिजन आहे, पश्चिम बंगालमधले काही रिजन आहेत की जिकडे म्हणजे बॉर्डर पण थोडासा इश्यूज असतात, ते सारखे लोकेशन ते वापरतात. तर आपण म्हणजे जनरली बघाल. येस सर बोला. येस 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 आहे, म्हणजे माझ्याकडे ते पण आहे की म्हणजे सगळे जे फ्रॉड्स असतात ना त्यांचं जो भर असतो ज्यात प्रामुख्याने एक तर असतो की तुम्हाला भीती दाखवतील, तुम्ही ही गोष्ट केली नाही म्हणजे त्यात हे केली नाही तर तुमच्या पोलीस केस होईल, किंवा जसं डिजिटल अरेस्टचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, त्यात पण तेच की ते भीती दाखवतात आणि तुमच्याकडून नाहीतर तुमचा OTP अकाउंट डिटेल शेअर करतील, OTP शेअर करतील, युजरनेम पासवर्ड मागतील,
किंवा मग दुसरं असतं की घाई करायला लावतात ते, जसं की लाईट बिल आहे तुमचं आज भरला नाहीतर मग लाईट कनेक्शन कट होईल. आणि त्यात बरेचसे आहेत, म्हणजे त्यात ह्या साईडला एवढं घेतलं की पार्सल तुमचं ह्या लोकेशनवर आहे, अडकलं आहे, त्याच्यावर तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या घरी येणारे, पण त्या पार्सलमध्ये काहीतरी सस्पिशियस म्हणजे काहीतरी पदार्थ आहेत की जे पोलिसांना जर सापडले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारची भीती दाखवतात. त्यात मी एक वाचून दाखवतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे असे स्कॅम्स असतात. एक तर जसं तुम्ही म्हटलं की लाईट बिलचं झालं, फेक पार्सल असतं, किंवा मग इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा की तुम्ही आज 1 लाख करा आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला 5 लाख 6 लाख किंवा 10 लाख मिळतील, असे काय प्रकारचे स्कॅम असतात. एक घाई करण्याच्या संदर्भात जे फ्रिक्वेंटली केलं जातं ते की KYC रिलेटेड फ्रॉड. म्हणजे तुम्हाला मेसेज येईल की तुमच्या ह्या बँकेतलं अकाउंट आहे आणि KYC नसल्यामुळे ते अकाउंट आम्ही ब्लॉक करणार आहेत. हा एक मागच्या 2-4 वर्षातला एक महत्त्वाचा एक जो फ्रॉड आहे की जो सगळ्यात म्हणजे खूप सारे ते कस्टमर त्याला फसलेत. आणि ह्या फ्रॉडमध्ये होतं काय की तुम्हाला एक SMS येतो, त्यात SMS मध्ये एक लिंक असते की तुम्ही ब्रांचमध्ये येऊ नाही शकणार, तर तुम्ही ह्या लिंकवर जाऊन तुमची KYC कंप्लीट करू शकतात. त्यात परत असतं की ते जे लिंक असते ते तुमच्या बँकेची नसणार, कोणत्या तरी एक थर्ड वेबसाईट असेल जी फ्रॉडस्टरनी बनवली असेल, तिकडे जाऊन मग तुम्ही तुमचे डिटेल्स ते मागणार. म्हणजे आता जर त्या प्रोसेसमधून तुम्ही जाल तर तुम्हाला समजेल की ते असे डिटेल मागतील की KYC करताना तुमचे अकाउंट डिटेल म्हणजे युजर नेम पासवर्डची गरज नाही. KYC साठी मुख्य म्हणजे तुमचे जे आयडेंटिटी कार्ड असतात, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असतं, याच्यावरच होते. पण ते तुमच्या समजा इंटरनेट बँकिंगचे युजर नेम पासवर्डची बिलकुल गरज नसते, पण त्या वेबसाईटवर ते तुमचे ते डिटेल्स घेतील आणि त्या अनुषंगाने तो तुमच्या अकाउंटमधला मग जो पैसा आहे तो ट्रान्सफर करायचा प्रयत्न होईल. परत फेक पार्सल झालं, इन्व्हेस्टमेंट झालं, इलेक्ट्रिसिटी बिल पे करा. हां हां हां, त्याला ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहीत असेल प्रामुख्याने OLX नावाचं एक वेबसाईट ॲप आहे, त्यावर हे स्कॅम जास्त होतात. म्हणजे तुम्हाला काही विक्री करायची असेल आणि तुमचं एक्सपेक्टेड असेल की 10,000 आली पाहिजे, तुम्ही ते टाकाल. त्याच जनरली समोरचाही व्यक्ती म्हणजे त्या जर जेन्युन कोणी असेल घेणारा तर तो म्हणेल की यांनी 10 सांगितले म्हणजे 5ला तरी तयार होतील, 6ला होतील. पण जे फ्रॉडस्टर असतील की त्यांना फ्रॉड करायचा ते मग ते अग्री होतील आणि जर तुम्ही त्या जाळ्यात फसलात तर ते लिंक पाठवतील. यात जनरली काय होतं की ते म्हणतात की तुम्हाला पैसे रिसीव्ह करायचे ना, तर ते QR कोड शेअर करतील. आणि UPI बघाल, कोणतंही ॲप्लिकेशन म्हणजे जेव्हा यूज करणार, समजा इन मोबाईल बँकिंग, जेव्हा तुम्हाला पैसे घ्यायचे असतात, कोणाकडून येणे असतं तुमचं पैसे, तेव्हा QR कोड OTP याची कुठलीही गरज नसते. पण तरी अशा ॲपमध्ये बघाल की ते QR कोड तुमच्याशी शेअर करतील आणि म्हणतील की याच्यावर पेमेंट करा. या रिलेटेडच एक आहे की जे IT रिटर्न, इन्कम टॅक्सचे जे रिटर्न आहे तुम्ही फाईल केलं होतं पण याच्यात अशा त्रुटी सापडल्या आहेत आणि जर तुम्ही लवकरात लवकर ते रेक्टिफाय नाही केलं तर तुमच्यावर ॲक्शन होऊ शकते, तुम्हाला नोटीस येईल, अशा सारखे मेसेजेस येतात. तर त्यात पण सेम त्यांचं पद्धत असते, तुमचे डिटेल्स काढणं त्यातून, किंवा ह्या ज्या लिंक्स असतात यावरून काय होतं की या लिंक्स तुम्ही जेव्हा त्या लिंक्सवर जातात तेव्हा काही असे सॉफ्टवेअर असतात, असे ॲप्लिकेशन असतात की जे तुमचा डेटा शेअर करतात, तसे ॲप्लिकेशन डाउनलोड होतात मोबाईलमध्ये. तो एक फ्रॉड झाला. परत लॉटरीचा पण आला आहे की तुम्हाला एवढे 10 लाख 50 लाखाची लॉटरी लागली आहे, पण जर तुमच्याकडे आजचाच दिवस आहे किंवा 4च तास आहेत, त्याच्यात जर तुम्ही क्लेम नाही केलं तर ती दुसऱ्या कोणाकडे तरी ते लॉटरीचा तो नंबर जाईल. तर त्यात पण सेम प्रोसिजर असतं की तुम्हाला काही डिटेल्स शेअर करायचे आहेत. कुरिअर पार्सल झालं. परत एक फेक कस्टमर केअर पण यायला लागलेत. म्हणजे एक तर गोष्ट आधी होतं की कोणीतरी कॉल करेल, तो तुम्हाला सांगेल की तुमच्या अकाउंट रिलेटेड हे इश्यूज आहेत. पण आता जे IVRS सिस्टीमबद्दल ऐकलं असेल तुम्ही, खूपदा आपण कसली बुकिंग करायची असले तर एक ऑटोमेटेड सिस्टीम असते,
तुम्ही जसे इनपुट द्याल, म्हणजे आधी विचारतात कोणती भाषा पाहिजे, त्याला IVRS सिस्टीम म्हणतात. तर असं होतं की तिकडूनच कॉल येताना IVRSचा येतो, तो रेकॉर्डेड कॉल असतो, तुमचे काही डिटेल्स त्यांच्याकडे असतात, त्या अनुषंगाने ते प्रश्न विचारतात आणि मग तुमचा जो डिटेल्स असतील किंवा OTP शेअर करायला ते लावतात. आणि समोरची व्यक्ती कम्प्युटर बोलतंय असं आपल्याला वाटतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की फ्रॉडस्टर तर नाही आहे कोणी, तर आपण जे डिटेल्स असतील, OTP असतील किंवा पासवर्ड आपण शेअर करतो, त्यामुळे तो एक नवीन चालू झाला आहे. आणि डिजिटल अरेस्टबद्दल आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे डिजिटल अरेस्ट काय असतं? काय ऐकलं तुम्ही डिजिटल अरेस्टबद्दल सर? आत्ताच लेटेस्ट प्रमाणात मिथू मांडके जे मोठे आर्ट वगैरे हां त्यांच्या मिसेसला डिजिटल अरेस्टचा कॉल आला होता आणि ती पण बरेच व्हॉट्सअपवरच आहे. हां एनिवे, तर डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला फोन येतो आणि सांगितलं जातं की काही ना काहीतरी तुमचा जो कुठलाही ऑफेन्स तुम्हाला सांगितला जातो की तुमचे काय कस्टमचा किंवा सेल टॅक्स जे कुठल्याही प्रकारचे जे गव्हर्नमेंटचे काय आहेत, तर त्याच्यामध्ये ऑफेन्स तुम्ही त्या ऑफेन्समध्ये अडकलात आणि त्यामुळे तुम्हाला अटक केली जाईल आणि तुम्ही तुमचं नाव आणि ते व्हेरीफाय करतात. तर त्या डिजिटल अरेस्टच्या स्कॅममध्ये त्यांच्याकडे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, काही गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडी असतात. हो, ते म्हणजे त्यानंतर मग ते पास ऑन करतात की तुम्ही थांबा, मी हवालदार बोलतोय, तुम्हाला इन्स्पेक्टर साहेबांशी Yes. बोलायला, असं करून ते पास ऑन करतात. मग पुढे पास ऑन नंतर काही ठिकाणी इव्हन कोर्टाचा पिक्चर उभं केलेलं असतं आणि तिथे जजच्या खुर्चीत जे व्यक्ती बसले असतील किंवा सरकारी वकील असे काहीतरी दाखवून ते सांगतात की तुम्हाला एवढा एवढा फ्रॉड आहे, पण तुम्ही आता एवढे पैसे भरू शकता तर भरा, तर मग आम्ही बरोबर. तुम्हाला काहीतरी पार्टली रिलीफ देऊ असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये समटाइम ते कंटिन्यू ऑल्सो Yes, पे yes. 10,000 नाव, पे 50,000 अगेन, पे 50. दॅट्स वे दे ट्राय टू टेक मोर अँड मोर मनी. येस. म्हणजे काही केसेस अशा पण आहेत की ज्यात जवळपास 15 ते 20 दिवस ती व्यक्ती ह्या डिजिटल अरेस्टमध्ये होती. म्हणजे डिजिटल अरेस्ट बेसिकली काय असतं की अरेस्ट म्हणजे अटक करणं हे पोलिसांचं काम आहे, त्यानंतर अटक झाल्यावर ते न्यायालयाकडे जाणं, ते सुनावणी होते, मग ती शिक्षा, हे जे असतं हे सगळं त्यांनी हे फ्रॉडस्टार ते उभं करतात, एक फेक उभं करतात. एक पोलीस स्टेशन असेल, न्यायालय जसं तुम्ही म्हटलं की जज असतील तिकडे बसलेले, तर सगळं हे फेक नॅरेटिव्ह ते क्रिएट करतात आणि जे कस्टमर असतील त्यांना कॉल करतील की तुम्ही असा असा गुन्हा केला आहे, जर तुम्हाला गुन्हा केला आहे तुम्हाला अटक होऊ शकते. आणि काही काही सरळ सांगतात की तुम्ही आता ह्या ज्या रूममध्ये इथून कुठेही जाऊ शकत नाही, मोबाईल समोर ठेवा आमच्यासमोर, म्हणजे कॅमेरासमोर व्हिडिओ चालू ठेवायचा 24/7. आणि त्यात असतील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भीती, अगेन तेच आलं, म्हणजे भीती दाखवून तुमच्याकडून जी माहिती आहे समजा ती शेअर करणं, किंवा मग तुम्हाला ते फोर्स करणार की हे अकाउंटमध्ये आहे, तुम्ही पैसे ट्रान्सफर करा. समजा तुम्ही हा गुन्हा केला होता कस्टम रिलेटेड काहीतरी, याचा तुम्हाला जर फाईन असेल 10 लाख, पण तुम्ही आत्ता जर पे केले तर 5 लाख तुम्ही देऊन करू शकतात, ते असं करतात. आणि त्यात परत हे जे काही जेवढे फ्रॉड्स आहेत ना, त्यात एक सिमिलर पॅटर्न आहे. तुम्ही जर लक्ष द्याल तर जेव्हा कॉल येईल तर ते म्हणतील की एकतर ते भीती दाखवायचा प्रयत्न करतील, डिजिटल अरेस्टमध्ये करतात ते, किंवा खूप घाई आहे असं सांगतील, जे KYC तुमचं झालेलं नाही आहे, तुमचं अकाउंट बंद करूया करताल, किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरलेलं नाही आहे, तुमचं कनेक्शन कट होईल, ते असून काही असू शकतं. म्हणजे तुमचं गॅस कनेक्शनचं पण बिल असू शकतं. त्यात तुम्ही कोणतेही जे आपले डे टू डे मधले युटिलिटी बिल्स आहेत ज्याचे आपण नेहमी पे करतो, त्या प्रकारचं ते यूज करू शकतात. आणि असं करताना मध्ये जे काही तुमचे कॉन्फिडेन्शियल डेटा म्हणतो की जे गोपनीय माहिती असते की जी तुम्हालाच माहीत पाहिजे, युजर नेम पासवर्ड झाला इंटरनेट बँकिंगसाठी, तुमचा मोबाईल UPIचा पिन असतो MPIN तो, किंवा पासवर्ड असतात बाकीचे, ती माहिती घेऊन ते मग ट्रान्झॅक्शन करतात. डिजिटल अरेस्ट झालं. आणि एक नवीन स्कॅम जो मागच्या काही वर्षात येतोय, त्यात असतं की एक त्याला नाव आहे मनी म्यूल. म्हणजे म्यूलचा खरा अर्थ जर आपण बघितला मराठीत, जर ते खेचर किंवा गाढव असतं ना, की जे ज्याचं काम असतं की तो बाकी काही करत नाही, ते दुसऱ्याचं ओझं वाहून न्यायचं काम असतं, तसं मनी म्यूलमध्ये काय होतं की जे खूप माणसं असतं की त्यांचे अकाउंट वापरले जातात
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे यात स्पेसिफिक लोकेशन आहे जे आपण डिस्कस केले की वेस्ट बंगालमधले काही आहेत किंवा आसाम झालं किंवा बाकीचे जे हॉटस्पॉट म्हणतात, त्यात काय होतं की कस्टमरला पैसे दिले जातात की तुम्ही अकाउंट ओपन करा, आम्ही तुम्हाला ओपन केल्यावर 10,000 15,000 20,000 तुम्हाला देऊ, फक्त तुम्हाला एवढंच करायचं की तुमच्या अकाउंटचे डिटेल आमच्याकडे शेअर करायचे. आता हे शेअर केल्यावर ते जे असतील फ्रॉडस्टार, आता जे फ्रॉडस्टार आहेत ते जेव्हा आमच्यासारखं म्हणजे जनसामान्यांचे जेव्हा अकाउंटमधून पैसे जातात ते कोणत्या तरी अकाउंटला ट्रान्सफर होणार, तिकडनं ते थर्ड अकाउंटला, असा ते मनीचा फ्लो होत राहतो. पण आता कधी ना कधी काय होतं की पोलीस यंत्रणा असतील, बाकीच्या ज्या यंत्रणा असतील त्या लक्ष ठेवून असतात, कारण जर असे फ्रॉड झाले तर बँक पण अकाउंट ते फ्रीज करतात. तर मग यांना नवीन नवीन अकाउंटची गरज पडते की हा जो पैसा फिरवायचा असतो यासाठी नवीन नवीन अकाउंटची गरज होते. त्यामुळे हे जे मनी म्युल्स असतात की तुम्हाला 10,000 रुपये देतील तुमचं अकाउंट यूज करायला, म्हणजे ते काय करतील की फ्रॉडस्टर दिवसभरातला जो फ्रॉडचा जो पैसा येईल तो त्या अकाउंटला टाकणार, त्या अकाउंटमधून थर्ड अकाउंट म्हणजे दुसरं मनी म्युल असेल त्याच्या पुढे. यात होतं काय की ज्या काही पोलीस यंत्रणा असतील किंवा बँक असतील की त्यांना तो जो हे बाकीचे मधले जे पायदे असतात समजूया हे सापडतात, पण जो मूळचा जो फ्रॉडस्टर असतो त्याच्यापर्यंत ते पोचवू शकत नाही. तर हे एक वाईल्डली जो आत्ता जो स्कॅम चालला आहे, यात जे मी उदाहरण दिलं की तुम्हाला पैसे दिले जातील, हे तर एक क्लिअर कट झालं की तुम्ही फक्त पैशांच्या मागे लावून ते अकाउंटचे डिटेल्स शेअर केले. पण कधी कधी होतं काय की तुम्हाला एक मेसेज येईल की लोन ॲप, तुम्हाला इन्स्टंट लोन पाहिजे, एवढं लोन मिळणार आहे हे ते, तर तुमचे अकाउंट डिटेल्स शेअर करा आणि आम्ही तुम्हाला जे लोन आहे ते विदाऊट एनी डॉक्युमेंटेशन तुम्हाला 5,000 10,000 ते लगेच देऊ. आता तुम्हाला संशय येऊ नये त्यामुळे ते काय करतील की 5,000 लगेच क्रेडिट करतील, तुम्हाला वाटलं की आलं अकाउंटमध्ये पैसे, पण ते अकाउंटचे डिटेल तुम्ही शेअर केलेत त्याबद्दल तुम्हाला ते आणि याबरोबर ते हे पण सांगतील की अकाउंट हे पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन पण, मोबाईल ॲप्लिकेशन पण डाउनलोड करायचं आहे. ते ॲप्लिकेशन जेव्हा डाउनलोड होतं, हे सारे बरेचसे जे ॲप्लिकेशन असतात ना ते तुमच्या मोबाईलचा ताबा फ्रॉडस्टरकडे जातो. म्हणजे तुमचे जे काही मोबाईल बँकिंगचे डिटेल असतील, तुम्ही जे काही करणार, तुमचे OTP येणार किंवा इव्हन व्हॉट्सॲपवरचे जे मेसेजेस आहेत ते शेअर करू शकतात ते. तर ह्या केसमध्ये होतं की तुमच्याकडे पैसे येतात, तुम्हाला वाटतं की लोन आलं, पण ते जे अकाउंट डिटेल शेअर केले गेले असतात त्यात मग ते जो काही हे जेवढे सायबर क्राईम होतात, सायबर फ्रॉड होता, याचा पैसा त्या अकाउंटमध्ये येतो, त्या अकाउंटमधून मग पुढच्या अकाउंटमध्ये. आणि अशा बऱ्याचशा केसेस आहे. म्हणजे आता जे सुदर्शन सर आहेत ते पण एक रिझर्व्ह बँकेत पण बऱ्याचशा सेल असतात, त्यात मार्केट इंटेलिजन्स, त्यात अशा वेगवेगळ्या फ्रॉड्सबद्दल माहिती येत असते. त्यात बऱ्याचशा केसेस येतात की त्यांना वाटलं की आपल्याला पैसे मिळाले, लोन मिळालं, आणि समोरची पार्टी आहे की तिची रिपेमेंटसाठी पण काही तगादा लावत नाही की रिपे करा, एवढ्या नाही करा, काय नाही करा. पण नंतर कधी कधी येतं की पोलिसांची नोटीस येते की ते बघत नाही, कारण जे हे बरेचसे व्यक्ती असतात की जे एकदा अकाउंट ओपन केलं आणि किंवा मोबाईल ॲपवरून पैसे आले, नंतर तेवढे खर्च केले, तर पोलिसांची नोटीस येते की तुमच्या अकाउंटमध्ये करोडचे ट्रान्झॅक्शन झालेत. तर हे कोणते तुमचे सोर्स ऑफ इन्कम काय होतं, हे पैसे कुठून आले, कुठे गेले, याचा तुमच्याकडून मग ते एक्सप्लेनेशन मागतील. तर अशा केसेस येत आहेत. यालाच पर्टिक्युलरली एक नाव आहे, टेक्निकल टर्म आहे की मनी म्युल अकाउंट्स आहे. तर हे एक नवीन येतं आहे. त्यात मला वाटतं की आत्ताच्या क्षणाला एक म्हणजे गव्हर्नमेंटने पण एक टॉप प्रायोरिटी दिला आहे की यात खूप साऱ्या केसेस अशा होत आहेत. त्यामुळे याच्यापासून पण सावधान राहणं गरजेचं आहे. आता इन जनरल तुम्हालाही माहिती असेल की हे जे होत आहे फ्रॉड, यात कुठे ना कुठे कस्टमरचा निग्लिजन्स म्हणतो की तो पण कुठे ना कुठे इन्व्हॉल्व असतो. तर त्यासाठीच्या म्हणजे काय करावं की असे फ्रॉड होणार नाही, त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. जर तुम्ही इंटरनेट बँकिंग यूज करत असाल तर इंटरनेट बँकिंगला जनरली युजर नेम असतं तुमचं, जे युनिक तुम्हाला माहिती असतं, आणि पासवर्ड असतो. तर पासवर्ड बऱ्याचदा आपण म्हणजे आता तुम्ही यूज करत असाल IT कम्प्युटर्स, त्यात जर आता समजा 50 जण इकडे बसलेले असतील तर मला वाटतं 30 लोकांचा तरी एक सेम पासवर्ड असेल काहीतरी. एक तर हे असेल जानेवारी असेल @2026, किंवा तुमच्या डिपार्टमेंटचं नाव असेल @1234 आहेत ना, हेच पासवर्ड आहेत ना. आणि ते पासवर्ड तुमचे
लिहिलेले असतील मे बी की तुमच्या कम्प्युटरच्याच खाली जर आज मी रजेवर आहे तर दुसऱ्याला कोणाला जर कम्प्युटर यूज करायचा असेल तर ते लिहिलेलं असेल. हे तर ऑफिसचं झालं, तो एक वेगळा विषय आहे. म्हणजे ऑफिसमधली तुमची इन्फॉर्मेशन सिक्युरिटी किंवा सायबर सिक्युरिटी तो एक वेगळा प्रश्न झाला. पण इव्हन आपले जे इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड्स असतात तेव्हा जनरली आपण थोडेसे कॉम्प्लेक्स सेट केले पाहिजे. म्हणजे त्यात थोडं 10 ते 12 असलं पाहिजे. म्हणजे त्यात कॉम्बिनेशन असलं पाहिजे, तुमचे वर्ड्स असले पाहिजे, स्पेशल साईन असतात @ किंवा 1 2 3 4 याचं कॉम्बिनेशन यूज केलं पाहिजे. जेणेकरून जरी तुमचा युजर नेम कुणाला सापडला तरी ते जे पासवर्ड गेस करणं अवघड व्हावं यासाठी ते थोडं कॉम्प्लेक्स असले पाहिजे, मोठे असले पाहिजे. आणि त्यामुळे ते सेट करताना ती काळजी घेतली पाहिजे. परत बरेचदा होतं की आपला मोबाईल नंबर आपण बँकेत आता जनरली मोबाईल बँकिंग ॲप यूज करतो तेव्हा ते बँकेमध्ये रजिस्टर असतो, पण ईमेल आय डी नसतो. तर एक एक्स्ट्रा केअर घेतली पाहिजे की मोबाईल नंबर बरोबर तुमचा ईमेल आय डी असला पाहिजे. आणि जर तुमची बँक ती सुविधा देत असेल की तुमचे ट्रान्झॅक्शनचे सगळे अपडेट तुमच्या मोबाईलवर पण आले पाहिजे आणि ईमेलवर पण आले असतील तर तुम्ही ते इनेबल करू शकतात. कारण त्यामुळे एक्स्ट्रा होतं की कधी कधी तुमचा मोबाईल चोरी झाला किंवा तुम्ही कुठे अशा ठिकाणी आहेत की जिकडे मोबाईल नेटवर्क येत नाही आहे पण वायफायचा ॲक्सेस आहे. जनरली होतं की एअरपोर्टवर असणार किंवा कुठेतरी, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला तुमचे जे अलर्ट्स असतात काही डेबिट होतात तर ते ईमेलवर पण येऊ शकतात. ऑनलाईन बँकिंगसाठी जर आता मोबाईल बँकिंगमुळे जनरली जो एक्सपिरियन्स आहे तो की इंटरनेट बँकिंग म्हणजे इंटरनेट बँकेच्या पेजवर जाऊन इंटरनेटवर तिकडे तुमचं युजर नेम पासवर्ड टाकून ट्रान्झॅक्शन करणे त्याला इंटरनेट बँकिंग म्हणतात. तर त्यात पण असं स्कॅम झालेत की समजा SBI.co.in अशी वेबसाईट आहे SBI या बँकेची, आपण उदाहरण तर घेऊया. कधी कधी असणार की SBII.co.in. जर तुम्ही गुगलमध्ये सर्च करणार SBI इंटरनेट बँकिंग साईट तर अशी साईट पण येऊ शकते समजा SBII.co.in. आता जे फ्रॉस्टर असतील ते ही वेबसाईट डिझाईन करताना अशी करतील की जेन्युअन जी वेबसाईट असेल तिच्यासारखीच दिसणारी असेल, सगळं लुकवाईज काहीही फरक नसणार. त्यात तुम्हाला सांगतील की तुमचा युजरनेम पासवर्ड टाका. तुमचं युजरनेम पासवर्ड टाकल्यावर ते जे डिटेल त्यांना पाहिजे असतात ते घेतील आणि थोडासा एरर येईल त्या साईटवर. तुम्हाला वाटेल की काहीतरी आपल्या इंटरनेट कनेक्शनचा एरर असू शकतो, काहीतरी प्रॉब्लेम असणार किंवा बँकेच्या साईडला सर्व्हरचा काही इश्यू असणार, तर आपण विसरून जातो. मग दुसऱ्या पद्धतीने आपण ते ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करू. पण ह्यात होतं काय की ते जे तुमचं युजरनेम पासवर्ड आहे ते ऑलरेडी फ्रॉस्टरकडे गेलं आहे, फ्रॉस्टरला ते मिळालं आहे आणि तो ते ट्रान्झॅक्शन करू शकतो. म्हणजे आजकाल OTP एक ॲडिशनल आला आहे, पण तो पण म्हणजे जर एक एक्स्ट्रा तो रिस्क तुमच्या अकाउंटला असते की तुमचे युजरनेम पासवर्ड शेअर झालेत. आणि परत आजकाल जे मोबाईल बँकिंग ॲप असतात म्हणजे कोणत्याही बँकेचे असतात तर त्यांचं तुम्ही जेव्हाही ते यूज कराल तर इन्शुअर करा की तुम्ही डाउनलोड करताना त्या बँकेच्या पेजवर असते एकतर लिंक असेल त्याची किंवा गुगलचे प्ले स्टोअरवर असणार, त्यात लिहिलेलं असणार की हे SBIचं बँकिंग ॲप आहे किंवा ॲपलसाठी ॲप स्टोअर असतं तर ते तिकडूनच डाउनलोड करा. म्हणजे खूपदा होतं की मोबाईलवरती एखादं येईल की SBI.APK नावाची फाईल येईल की हे SBIचं मोबाईल बँकिंग ॲप आहे. तसे जे सोर्सेस असतात त्यातून ते डाउनलोड करणं थांबवावं. तुम्ही कधी समजा पोलीस स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर मोबाईल बँकिंग ॲप यूज करण्याचा प्रयत्न केला आहे की एअरपोर्टचं वायफाय यूज केलं आहे. कधी कधी होतं की रेल्वे स्टेशनला फ्री वायफाय असतं, तर जनरली काय झालं आहे की ह्या फ्री वायफायमध्ये आपल्याला माहीत नाही, म्हणजे ते ॲक्च्युली कॉम्प्रोमाइज पण बरेचदा होतं की हॅकरने त्याचा पण कब्जा केलेला असतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरून बँकेकडे जी माहिती जाते त्या वायफायवरूनच जाणार आहेत. तर त्या वायफायचे जर ते कॉम्प्रोमाइज असतं त्यामुळे तुमचा जो काही गोपनीय माहिती असते ती सगळी ते शेअर म्हणजे त्यांना माहिती असते. त्यामुळे जे काही ओपन वायफाय असतं, फ्री वायफाय जे मिळतं त्यावर शक्यतो असले ट्रान्झॅक्शन करणं टाळावं. खूपच गरज असेल की काही असेल तर तेव्हा जर केलं तर त्यानंतर मग तुमचे युजरनेम पासवर्ड जितक्या लवकर चेंज करता येतील तितके चेंज करायचे. आणि आजकाल बऱ्याचशा ॲपवर ते जेव्हा तुम्ही ओपन वायफाय फ्री वायफाय यूज करतात आणि मोबाईल बँकिंग जर ॲप प्रयत्न केला ना तर तुम्हाला एक मेसेज येतो बँककडून
की आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे ही रिझर्व्ह बँकेने बँकांना गाईडलाईन इश्यू केली होती की कस्टमरला ॲटलिस्ट तुम्ही वॉर्निंग द्या की तुम्ही फ्री वायफाय यूज करू शकतात की करता आहात आणि ज्यामध्ये कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस आहेत. तुमचे पासवर्ड पिन असतात ते जनरली चेंज करत राहावं. म्हणजे ती एक गुड प्रॅक्टिस म्हणता येईल की साधारणतः 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर किंवा कधी वाटलं आपल्याला की नाही कोणाला शेअर केला होता. म्हणजे कधी कधी होतं की शेअर करायचा असतो, समजा ATMचे पिन झालं तर ते चेंज करत राहावं. परत जे जनरल असतं की OTP पिन म्हणजे फ्रॉडस्टारशी तर करायचंच नाही, पण जनरली की दुसरंही म्हणजे जरी आपल्या कुटुंबातले असले किंवा आपले परिचित मित्र वगैरे परिवार असला तर त्यातही हे OTP पासवर्ड शेअर करणं अवॉइड केलं पाहिजे. परत एक आपल्याला सवय असतं की इंटरनेट बँकिंग युजर नेम पासवर्ड जरी आपण लिहून ठेवणार नसलो तर ते मोबाईलमध्ये कुठेतरी स्टोअर करतो. म्हणजे एकतर कॉन्टॅक्टमध्ये स्टोअर करणार किंवा त्याचा फोटो काढून गॅलरीत असणार किंवा व्हॉट्सॲपमध्ये कुठेतरी शेअर करतो. तर ते एक टाळलं पाहिजे, कारण ह्यासारख्या जेवढे काही फ्रॉड होतात त्यात हे तुमचा मोबाईल कॉम्प्रोमाइज होणार आहे आणि तुमच्या गॅलरीचा ॲक्सेस, तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेलचा ॲक्सेस तो फ्रॉडस्टरला जातो आणि त्यातून पण कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस असतात. परत एक रिमोट ॲक्सेस ॲप नावाचे ॲप्स असतात, ज्यात तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप असेल आणि माझ्याही मोबाईलमध्ये असेल तर मी तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊ शकतो. म्हणजे जे ऑपरेशन तुम्ही आता बसून करतायत ते सगळे माझ्या मोबाईलमधून करता येऊ शकतात. फ्रॉड्सचा जनरली ह्या सगळ्या ॲप्लिकेशनचा यूज करतात. एनी डेस्क नावाचं एक ॲप असतं आणि मध्ये एक स्कॅम चालू होता की ऑल बँकिंग रिलेटेड असं इन्फॉर्मेशनसाठीचे ॲप यायचे. ते ॲप नावाला तसे होते पण त्याचा पर्पज बेसिक तोच होता की फ्रॉडस्टरला तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस घेण्यासाठीचे ते ॲप होते सगळे. परत एक असतं की आता समजा माझं ATM कार्ड हरवलं तर मला, आपण जागरूक आहात, आपल्याला माहिती आहे की नाही आता पहिली स्टेप असणार आहे की ब्लॉक करायचं हे ATM कार्ड. तर जनरली आपलं फर्स्ट रिॲक्शन काय असतं की आपण मोबाईल उघडणार, गुगल उघडणार आणि समजा HDFC बँकेचं तर तिकडे टाकणार की HDFC बँक ATM कार्ड कॉन्टॅक्ट केअर नंबर. तर त्यात बरेचसे फ्रॉड होतात की त्यात जो नंबर तुम्हाला दिसेल तो फ्रॉडस्टरनी, आता गुगलचा एक वेगळ्या प्रकारचा अल्गोरिदम असतं की ते कसं सर्च करून कोणते रिझल्ट तुम्हाला दाखवायचे. तर ते फ्रॉडस्टर काय करतात ते की ते अल्गोरिदमचा अभ्यास करून त्यांना जे रिझल्ट दाखवायचे आहेत ते वरती येणार. त्यामुळे जनरली जेव्हाही असे कॉन्टॅक्ट केअर, कस्टमर केअरचे नंबर, जे कॉन्टॅक्ट सेंटर्सचे नंबर ते जर बघायचे असतील तर जेन्युइन, समजा HDFCची वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवर जर जाल तुम्ही तर तिकडे तुम्हाला हे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले असतात. किंवा HDFCचं जर समजा ATM सेंटर असेल, ATM असेल, तिकडे जाऊन बघितलं तर तिकडे हे डिटेल्स असतात. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला हे नंबर्स पाहिजे असतील तेव्हा जनरली गुगलवर सर्च करणं टाळायचं आहे आणि जी बँक असेल आपली त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जर जवळ असेल तर ब्रांचमध्ये जनरली हे सगळे ह्या सूचना असतातच तिकडे लावलेल्या, तर तिकडून हे नंबर घेतले पाहिजे. बरंचसं आता UPI जसं आपण बोललो की सगळेच यूज करतात, तर UPIमध्ये प्रायमरी असतो की तुमचा MPIN. म्हणजे ही जसं तिजोरीची जशी चावी आहे तसं तुमचं UPI पिन असतं. ते सांभाळणं म्हणजे स्वतःची ते गरजेचं आहे. ते कुणाशी शेअर करायचं नाही. म्हणजे ते जर आपण जर लक्षात ठेवलं की काही झालं कोणत्याही परिस्थितीत, बँक तर UPI पिन तुमची कधी मागणार नाही किंवा बँकचा मग जर कोणी फ्रॉडस्टर कॉल करत असेल तर त्याच्याशी शेअर न करणं हे गरजेचं आहे. आणि एक गोष्ट जी असते की कधीही पैसा तुम्हाला जर येणार असेल तर त्यासाठी तुम्हाला UPI पिन द्यायची गरज नसते. म्हणजे आत्ताही आपण समजा डे टू डे याच्यात आपण यूज करतो दैनंदिन जीवनात की कुठेतरी गेलो आपण, काहीतरी बिल झालं, जेवायला गेलो, कोणतरी झालं तर आपण डिवाईड करणार. त्यात पण जर समजा कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर आपण फक्त नंबर देणार किंवा UPI जो ID असेल तो शेअर करतो. त्यात तुम्हाला UPI पिन द्यायची गरज नसते. त्यामुळे जेव्हा हे फ्रॉडस्टार पण ह्या पद्धतीनेच करतात, त्यामुळे जेव्हाही पैसे घ्यायचे असतील तेव्हा UPI पिन शेअर करायचा नाही. परत तुमचं जर ॲप्लिकेशनसाठी तर MPIN वगैरे असतातच. परत मोबाईलला सुद्धा लॉक असलं पाहिजे. जनरली
जर मोबाईल हरवला आणि जर फ्रॉडस्टरला सापडला तर ते एक ॲडिशनल एक लेअर ऑफ डिफेन्स असतो तो. परत UPI किंवा RTGS NFT हे सगळे जे काही ट्रान्सफर करण्याचे चॅनल्स आहेत, त्यात जेव्हाही तुम्ही एखादा अकाउंट नंबर टाकतात ना, आजकाल सगळ्याच ॲपमध्ये ती फॅसिलिटी यायला लागली आहेत की त्या अकाउंट रिलेटेड जे नाव असेल ते पण डिस्प्ले होतं. म्हणजे ते तुम्ही चेक करू शकता. जर फ्रॉडस्टरनी सांगितलं की ह्या अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करा पैसे आणि त्यांचं नाव समजा आता एखाद्या कंपनीचं असेल तर ते नाव जर वेगळं येत असेल तो चेक असू शकतो की नाव बघायचं प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता की ज्या माणसाला पैसे द्यायचे आहेत त्याचंच नाव तिकडे येतंय का नाही. कार्ड किती जण आपले की क्रेडिट कार्ड यूज करतात, डेबिट कार्ड असेलच प्रत्येकाचं. म्हणजे आणि एवढ्या लास्ट 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात 6 महिन्यात कोणी आहे की ज्यांना नवीन कार्ड आलंय, नवीन कार्ड इश्यू केलंय, बँकेकडून घेतलंय. म्हणजे जनरली असतं की एक एक्सपायरी डेट असते, त्यानंतर बँक ॲटोमॅटिकली विदाऊट तुमच्या रिक्वेस्ट ते नवीन कार्ड इश्यू होतं. जर नवीन कार्ड तुम्हाला आलंय ना, तुम्ही ते कार्ड जे आलं ते डायरेक्टली जाऊन ATM मध्ये यूज करता येतं का? नाही. म्हणजे ही एक आता रिझर्व्ह बँकेचे एक नवीन गाईडलाईननुसार आलं की जेव्हा ही नवीन कार्ड तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला ते डिसेबल स्टेटमध्ये असणार. म्हणजे ते तुम्ही डिॲक्टिवेट स्टेटमध्ये असणार, तुम्ही डायरेक्ट त्याचा यूज करू शकत नाही. तर ते ॲक्टिवेट करताना तुम्हाला जनरली बँकेचे जे ॲप्लिकेशन, मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन असतात त्यात विविध पर्याय मिळतात. म्हणजे तुम्ही सेट करू शकता तुमचं जे ATM कार्ड आहे ते तुम्हाला ऑनलाईन यूज करायला इनेबल करायचं आहे का नाही, ATM मध्ये जर करायचं असेल तर त्याचं किती लिमिट आहे, किंवा इंटरनॅशनल वेबसाईटला यूज करता येऊ शकतं का, म्हणजे त्याची परमिशनही तुमच्या हातात असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला माहिती असतात की आपल्या गरजा, म्हणजे आपण जनरली ATM मध्ये यूज करतो किंवा स्वाईप करायला कुठे असेल एखाद्या सेंटरवर, दुकानात वगैरे किंवा मॉलमध्ये कुठे गेलं तर तेवढे ऑप्शन आपण इनेबल करायचे. बाकीचे जे ऑप्शन असतात जसं इंटरनॅशनल कुठे जाणार असेल तर ते तुम्ही डिसेबल करू शकतात. हा एक ॲडेड बेनिफिट असतो की तुमचे कार्ड रिलेटेड सिक्युरिटीसाठी. परत जनरली ATM मध्ये पण आता ते प्रमाण कमी झालं आहे की जे कार्ड क्लोनिंग नावाचा एक प्रकार होता की तुम्ही ATM मध्ये कार्ड टाकलं आणि सगळे डिटेल कॅप्चर करून तुमचं कार्डचं घेऊन ते फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन झालेत. आता तुम्ही बघितलं असेल की जे आताचे सगळे जे कार्ड येतात त्यावर एक चिप असते, म्हणजे आपल्या सिम कार्ड सारखी EMV चिप म्हणतात त्याला. आधी जे कार्ड असायचे ते बाजूला ती ब्लॅक कलरची एक मॅग्नेटिक स्ट्रीप असायची. जनरली तेव्हा हे प्रमाण जास्त होतं. पण आता ही जर कधी जनरली जिकडे जाल तिकडे थोडंसं फोर्स करायचं जोही असेल की त्याला ते कार्ड आत टाकूनच पैसे ट्रान्सफर करायचे. म्हणजे जे EMV कार्ड असतं त्या जे पॉस मशीन असतं त्यामध्ये टाकून ते ट्रान्झॅक्शन करण्यावर भर दिला. म्हणजे जनरली आत्ता तर ते मॅग्नेटिक स्ट्रीप येणं बंदच झालं आहे. परत जेव्हा तुम्ही कार्ड यूज करतात तेव्हा मोबाईल बँकिंगमध्ये बेसिकली एक फीचर असतं की जेव्हा तुम्ही कोणतेही बेनिफिशरी ॲड करतात त्यात तुम्ही लिमिट सेट करू शकतात. ते लिमिट तुम्ही करू शकतात कारण आमच्या जोही बेनिफिशरी जो आपण ज्याला पैसे ट्रान्सफर करणार असू त्याला आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम आपण एवढेपर्यंत पैसे ट्रान्सफर करतो. तर एक फीचर असतं त्याचा यूज करून पण हे सारखे फ्रॉड्स अवॉइड केले जाऊ शकतात. परत मोबाईल हा पर्टिक्युलरली ही जी गोष्ट आहे की ते जेव्हा तुम्ही इंटरनेट बँकिंगसाठी मतलब तिकडून जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर जनरली अशा सिस्टीममधून करा की जिकडे तुम्हाला माहिती आहे की ही सिक्युअर असू शकते. म्हणजे आजकाल तर ते सायबर कॅफेचं तो मना गेला, पण तरी समजा ऑफिसमध्ये यूज कराल तर तुम्हाला माहिती की तुमचा PC जो डेली यूज करतात त्यात अँटीव्हायरस असतो, अपडेटेड असतो, सगळे अपडेट्स रेग्युलरली येत असतात. पण जर अशी सिस्टीम आहे की जनरली कोणी यूज करत नाही, ते तुम्हालाही माहीत नाही की अँटीव्हायरस आहे का नाही, किंवा असं एखादी सिस्टीम असते की जिकडे सगळेच मल्टिपल कोणी ना कोणी यूज करत असतं, तर अशा कम्प्युटर्सवर जनरली इंटरनेट बँकिंग यूज करणं टाळावं. कारण तुम्हाला त्याचं खात्री नसतं की त्यात कोणता एखादा मालवेअर म्हणजे काहीतरी व्हायरस आहे की जो तुमचा डेटा कॅप्चर करतोय. सर माझा एक प्रश्न आहे.
येस. मी एका पेट्रोल पंपावरती गेलो, पेट्रोल भरलं, त्याला कार्ड स्लॅपला देण्यापूर्वीच तो म्हणे आपोआप तुमचे पैसे 200 रुपयाचं पेट्रोल गेलो. म्हणजे काही व्यवहार न करता त्यांच्याकडे काय सिस्टीम होती, त्यांनी सेन्सर बसवलेलं होतं. काही मी त्याला मोबाईल पे पण नाही केलं, कार्ड पण स्वॅप नाही केलं, तरी पण म्हणे आपोआप आमच्या सिस्टीम. स्वाईप म्हणजे कार्ड दिलं होतं त्यांच्याकडे? नाही, कार्ड पण नाही. कार्ड मी नुसतं काढलं, हातात ठेवलं, तरी त्यांनी ते पेट्रोलचे 200 रुपये त्यांनी कट. नाही, कारण कार्डमध्ये आता जनरली ज्याला आपण वायफाय कार्ड म्हणतो, पण ते त्यात जे असतं की तुम्ही स्वाईप करण्याच्या स्वॅपला त्याच्याकडे दिलंच नाही, मी दिलंच नाही, तरी पण तो म्हणे झालं म्हणे. माहित नाही आता, हे तर नवीनच काहीतरी ऐकतो असं. हा, म्हणजे असे पेट्रोल पंपवाले सगळ्या चौकात असावेत. अरे मग म्हटलं एखादा पेट्रोल न भरता पण तुझे पैसे कट करीन म्हटलं. नाही, म्हणजे आपण पे करताना इथं तुम्ही फोन पे, गुगल पे नाही करणार, किंवा कार्ड दिल्यावर पण जर असं की 5,000 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला एटीएम पिन टाकायची गरज नाही. ते वाईफ म्हटलं ठीक आहे, मग म्हटलं पण पैसे गेल्याचा मेसेज पण आला. नाही, त्यात मग हेच असलं पाहिजे तुमच्या वाईफ कार्ड असेल त्याची जवळ, म्हणजे त्याची रेंज असते. रेंज काय खूप मोठी नसते, मला वाटतं 1-2 मीटरच्या किंवा 5-10 मीटर असेल, त्या रेंजमध्ये असलं तर ते स्वाईप होतं. पण तरी पण ते कार्ड जवळ तर त्या स्वायपिंग मशीनकडे न्यावं लागतं. आता पिन मी त्याला दिलेलंच नाही. नाही, पिनची गरज नसते त्याला. पिन न टाकता तुम्ही मला वाटतं की 5,000 एक लिमिट आहे, त्यापर्यंत असेल की तुम्ही सेट करू शकता, आणि पण ते लिमिट तुम्ही कमी करू शकता असं. तर त्यात असतं की तुम्ही कार्ड त्या मशीनजवळ न्या, तिकडे ठेवल्यावर ते ऑटोमॅटिक स्कॅन होतं, आणि त्यावेळेस पिनची गरज नसते तुमच्या, किंवा जवळ असेल म्हणजे तसं तर काय ऐकलं नाही मी. जनरली हेच असतं की तुम्हाला पिनची गरज नाही, म्हणजे ते वायफाय जे कार्ड असतं इनेबल्ड असतं ते. फास्टॅग सारखे सेंटर जे स्कॅनर असतात ते फास्टॅगच स्कॅन करू शकतात. ते बाकीचा त्यांच्याकडे ऑथॉरिटी नसते की ती बाकी काही स्कॅन करू शकतील. नाही, असे तरी काही नाही आहेत. म्हणजे ते असेल की तुम्ही ते त्यांनी जवळ नेलं असेल ते कार्ड, आणि वायफाय मधून विदाऊट पिन ते ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. नाही, कार्ड मी माझ्याच हातात ठेवलं, तर त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं ना पैसे कसे कट झाले. काय नाही म्हणे सिस्टीम मध्ये आहे. म्हटलं सिस्टीम मध्ये फक्त माझे तेवढेच पैसे कट झाले, बस झालं. बाकीचं पुन्हा आयुष्यात पेट्रोल भरायचं नाही. येस. परत हे तर बोललो आपण की जे कम्प्युटर, म्हणजे एक तर जे ओपन वायफाय असतात, फ्री वायफाय, ते यूज करत असताना जनरली ह्या गोष्टी टाळायच्या. मोबाईल बँकिंग ट्रान्झॅक्शन करणं, UPI ट्रान्झॅक्शन करणं, यात म्हणजे एवढं जे आपण बघितलंय, लोन रिलेटेड स्कॅम होणं, किंवा बाकीचे पार्सलवाले, आपलं इलेक्ट्रिसिटी बिल झालं, बाकीचे बिल पेमेंट करणं IT रिटर्न्समध्ये. त्यात एक गोष्ट आहे की कुठे ना कुठे तो जे फ्रॉडस्टर असतात ते तुमच्या मानसिकदृष्ट्या तुम्हाला ते डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात, की तुम्हाला एकतर भीती दाखवणार किंवा घाई करायला लावणार की नाही तुम्हाला लवकर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर यामध्ये एकच सूत्र आहे की कधीही जर कोणी घाई करतंय, समजा बँकमध्ये समजा KYC कंप्लीट करायचं, तर आपल्याला माहिती की आता आपण अकाउंट ओपन करून खूप वर्ष झाली आहेत, KYC आज नाही झालं आणि उद्या केलं, म्हणजे आज केलं नाही उद्या केलं तरी काही फरक पडायला नको. तर अशा वेळेस एक असतं की त्याला जो फ्रॉडस्टर कॉल करतो त्याला थोडं त्याचं बोलणं लांबवलं, जितकं लांबवलं तेवढा त्याचा इंटरेस्ट तुमच्यातला संपत जातो. कारण जे फ्रॉडस्टर असतात ते म्हणजे प्रॉपर एक कॉल सेंटर सारखं काम करतात. त्यांना असतं की दिवसात तुम्हाला 100 कस्टमरला कॉल करायचे, त्यातले ॲटलिस्ट 20 ते 25 फसले पाहिजे. जर एकच कस्टमर खूप जास्त वेळ घ्यायला लागला तर ते त्यांचं गणित सगळं बिघडतं. त्यामुळे जेव्हाही असे कॉल येतात तेव्हा जनरली म्हणायचं की नाही ठीक आहे, मी विचारते, किंवा विचारतो, माझ्या मुलाला विचारतो, भावाला विचारतो, कोणाला तरी. असं जेव्हा तुम्ही या दृष्टीने जेव्हा बोलायला सुरुवात कराल तेव्हा त्यांचं असतं की
त्यांना जे फसवायचे ते टार्गेट कम्प्लीट होणार नाही, मग त्यामुळे ते जनरली दुसरीकडे बघा. किंवा एक काही काही असतात की जे रिपीटेडली कॉल करणार, तर मग अशा वेळेस एकतर आपल्या जवळ बँक असेल तर बँकमध्ये ते जाणं, किंवा कोणी आपले परिचित असतात, जनरली असतातच कोणीतरी आपला मुलगा, किंवा जो ज्याला तुम्ही म्हणतो का की बऱ्यापैकी टेक सॅव्ही आहेत, की ज्यांना माहिती असतं ह्या गोष्टीतलं, त्यांना विचारणं की हे असं असतं का. आणि जेव्हाही येतं की OTP शेअर करा किंवा पासवर्ड शेअर करा, तेव्हा तर स्ट्रिक्ट नो. म्हणजे ही जी घाई असते ना, याला जनरली मध्ये करतो तेव्हा एक हिंदीमध्ये एक बोललं जातं की कोणती गोष्ट असली ना, जर खूप गरम असली ना तर ते थंडा करके खाओ. म्हणजे गरम गरम असली की जे तुम्ही खायला घेतलं तर ते त्रास होणार. तर ह्यासारख्या गोष्टी जेव्हा असे फ्रॉडस्टर कॉल करतील, तेव्हा थोडंसं जेव्हा शांततेत घ्यायला गेलं तर ते आपल्यालाही समजतं की नाही नाही हे असं नाही असू शकत. बँकेचं जर KYC झालं नाही तर आपल्याला चान्स आहे, आपण जाऊन आधार कार्ड देऊ शकतो आणि ते अपडेट कधी करू शकतो. किंवा आपल्याला आज तर काही ट्रान्झॅक्शन करायचं नाही, पुढच्या 2 दिवसात तर ट्रान्झॅक्शन करायची काही अर्जंट गरज नाही आहे, तर आपण तेवढं वाट बघू शकतो. आणि ते जे त्याचं जो भीती दाखवून किंवा घाबरून जे आपल्याला करायला सांगतोय ते आपण टाळू शकतो. आणि एवढं करूनही समजा झालंच, आज आपण एवढ्या प्रिकॉशन घेतल्या, एवढ्या गोष्टीत. येस बोला. हां. हो, म्हणजे कस्टमरची आता ह्या ज्या गोष्टी म्हटल्या की आता OTP शेअर करू नका, हे पण बँक तुम्हाला सांगत राहते. जर तुम्ही बघत असाल की SMS येणार तुम्हाला बरेचदा की तुमचं माहिती, गोपनीय माहिती शेअर करू नका, हे एक प्रकार झाला त्यांच्या बँकेमध्ये असतं. ह्या गोष्टी आहेत की ज्यात OTP शेअर करणं हे आता करत असते. परत जर समजा मी म्हटलं की आता मी एक उदाहरण दिलं की रिमोट तुमचं मोबाईल शेअरिंगचे ॲप असतात. जर तुम्ही जर बघा, म्हणजे बघू नका, तसं ट्राय नका करू, पण तुमच्या जर चुकीने समजा तुमच्या मोबाईलमध्ये तसे ॲप डाउनलोड झालेले आहेत आणि त्याच वेळेस तुम्ही जर मोबाईल बँकिंग ॲप जर ओपन केलं ना, तर RBIच्या गाईडलाईन्स आहेत ह्या सगळ्या बँकांना की तुमचे जे मोबाईल बँक ॲप आहेत त्याला ओळखता आलं पाहिजे की ह्या मोबाईलमध्ये कोणकोणते ॲप इन्स्टॉल केलेले आहेत. जर हे जे रिमोट जे ॲक्सेसचे जे ॲप असतात ते जर असतील तर तुम्हाला वॉर्निंग येते की तुमच्या मोबाईलमध्ये असे असे ॲप डाउनलोड केलेले आहेत, त्यामुळे ते पहिल्यांदा तुम्ही ते अनइन्स्टॉल करा, तरच तुम्ही हे ॲप यूज करू शकतात. असे बरेचदा आले असतील तुम्हाला, म्हणजे ते मेसेज येत राहतात. ही एक प्रकारची काळजी आली. आता हा जो पार्ट आहे जनरली जो आपण डिस्कस करतोय की OTP शेअर करणं वगैरे, यात बँक म्हणजे फक्त तुमचं अवेअरनेस तुम्हाला करू शकते. म्हणजे ते शेअर करणं न करणं हा त्या मोमेंटला त्या क्षणी बँकेचा रोल कमी होतो. म्हणजे ह्या प्रिकॉशन घेतल्यावर जर समजा झालं, तुम्हाला वाटलं की नाही फ्रॉडस्टरनी मला कॉल केला आणि माझ्याकडून चुकीने हे शेअर झालं, तर आता काय करायचं. जे असतील पैसे तर गेलेच, ते एक तर त्याचं एक तुम्हाला ते टेन्शन असणार की नाही माझे 5,000 गेले, 10,000 गेले, तो एक इश्यू झाला. परत आत्ता पैसे ट्रान्सफर झाले, पण त्याच्या पुढे काय, माझ्या अकाउंटमध्ये तर होते समजा 50,000 होते, पण त्यातले आता 5,000 झाले, 10,000 झाले, तर याच्या पुढे होऊ नये. या 2 गोष्टी आहेत. मग या दोघींसाठी काय करायचं असतं की एक तर पहिल्यांदा तुमचा जी बँक असेल त्याचं ॲप जे असेल त्यात जनरली फॅसिलिटी असते की फ्रॉड मार्क करायचं ट्रान्झॅक्शन. तुमचं जर डेट समजा 5,000चं काही जर पैसे गेले, 10,000 गेले, तर ते तुम्ही त्या मोबाईल बँकच्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही फ्रॉड मार्क करू शकतात. किंवा त्या वेबसाईटवर जाऊन बघाल की त्यात असे कॉन्टॅक्ट सेंटरचे नंबर असतात की जिकडे तुम्ही कॉल करायचा, सांगायचं की म्हणजे तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असतो त्यावरून कॉल करा की तुमचा अकाउंट नंबर डिटेल वगैरे थोडेसे शेअर म्हणजे कन्फर्मेशनसाठी मागतील आणि ब्लॉक करायचं आहे, तर असे ब्लॉक करू शकता. याने काय होणार की पैसे जर गेले, तुम्हाला माहिती आहे की फ्रॉडस्टरनी तुमच्याकडून पैसे नेले आहेत, पण अजून त्यापुढे होऊ नये की ते टाळता येतं. यात मग ते वेगवेगळं म्हणजे बँक ईमेल ID पण देतात, स्पेसिफिक एक ईमेल ID असतो की ज्यावर तुम्ही मेल केला तर बँक त्यांच्या साईडने तुमचं जे अकाउंट असतं ते फ्रीज करणं म्हणतात, त्याला डेबिट फ्रीज करतात. परत
आता हा जो हे फ्रॉडस्टार आहे जे बघितलं असेल की ते असं नाही होणार की तुम्ही इकडे बसलेत आता साऊथ मुंबईमधला आणि बोरिवलीला जो फ्रॉडस्टार बसला आहे आणि ते तसं असतं तर ते पोलिसांना ट्रॅक करणं खूप इझी झालं असतं. त्यामुळे हे काय करतात की जसं मी सांगितलं की हॉटस्पॉट आहे त्यांचे, हे वेगवेगळ्या राज्यात असतात. तर यांना टॅकल करण्यासाठी केंद्र सरकारचं जे गृह मंत्रालय आहे त्यांनी एक खूप सारे नवीन एक कोऑर्डिनेशनसाठी एक एंटिटीज बनवल्या आहेत, ज्यांना I4C नावाची एक नवीन एक ऑर्गनायझेशन त्यांनी बनवली आहे. ते पण काय करतात की cybercrime.gov एक वेबसाईट आहे, तिकडे तुम्ही याची नोंद करू शकता या गुन्ह्याची, किंवा एक टोल फ्री नंबर आहे 1930, हा तुम्ही लिहून घेऊ शकता. जर असा झाला कधी फ्रॉड तर 1930ला कॉल करून तिकडे काय फ्रॉड झाला, कसं झालं त्याचे तुम्ही डिटेल देऊ शकता. मग यात काय होतं की आता समजा पैसे तुमच्या अकाउंटमधून ते गेलेत, समजा तुमचं बँकेचं अकाउंट असेल SBI, त्यातून ते HDFCला गेले. आता जेव्हा बँकेकडे कंप्लेंट करतात तेव्हा बँक मग त्या बँकेला फॉलोअप करणार, त्यात एक ती बँक मग व्हेरीफाय करणार की त्या कस्टमरशी की हे तुमचेच पैसे आहेत की आमच्याकडे कंप्लेंट आली की फ्रॉडचं. पण तो जर समोरचा व्यक्ती जर जेन्युन असेल तर तो रिस्पॉन्ड करेल की नाही, म्हणजे जर समजा चुकीने झाले काय. जे फ्रॉडस्टर असतात त्यांचं हे प्रत्येक दिवशीचं हेच काम असतं, त्यामुळे त्यांचा सुगावं लागणं मुश्किल असतं. त्यामुळे जे हे सायबर क्राईमचं जे नेटवर्क आहे त्यात जर हे गुन्हा तुम्ही जर नोंदवला तर त्यात मग मल्टी एजन्सी म्हणजे ह्या राज्य सरकारच्या म्हणजे पोलीस खात्याकडून तिकडे ज्या राज्यात ट्रान्सफर झाले ती त्यांच्याशी ही केस ट्रान्सफर होते, मग ते फॉलोअप करणार. हे केल्यावर म्हणजे तुमचा जे पैसा गेला आहे तो परत येण्याचे चान्सेस वाढतात. परत येईलच का तर नाही, म्हणजे मग ते 100% कोणाला सांगता येणार नाही, कारण जो काही डेटा आहे त्यात रिकव्हरी वाढत चालली आहे हळूहळू ह्या सगळ्या ज्या नवीन नवीन एजन्सी आहेत. कारण आधी व्हायचं काय की आता जसं मी उदाहरण दिलं की समजा जमतारात पैसे गेले तर आता तुम्ही कंप्लेंट करणार लोकल पोलीस स्टेशनला, तर लोकल पोलीस स्टेशन प्रत्येक केससाठी तिकडे जाऊन पैसा परत घेऊन येण्यासाठी नाही जाऊ शकत, किंवा मग इकडून त्यांनी समजा सांगितलं तिकडल्या लोकल पोलीसला तर तिकडूनही किती गंभीर असेल, त्यांना किती गंभीरतेने ते तपास करतील हे अवघड होतं. त्यामुळे आता केंद्र सरकारने हे सायबर क्राईमसाठी ह्या एजन्सीज मिळाल्या आणि त्या खूप म्हणजे ह्या एजन्सी आल्यापासून ही जी रिकव्हरी आहे या फ्रॉडची ती वाढत चालली आहे. परत रिझर्व्ह बँकेच्या काही गाईडलाईन आहेत की समजा असं झालं, आता खूप सारे कंप्लेंट आहे की तुम्हाला माहिती आहे की तुमच्या अकाउंटमधला पैसा काहीतरी फ्रॉड झाला आहे, पण जर फ्रॉड झाला तर ते बँकेला कम्युनिकेट तुम्ही इन्फॉर्म कराल की असाचा फ्रॉड झाला आहे. पण त्यानंतरही समजा पैसे तुमच्या अकाउंटमधून जात आहेत तर काय, समजा फ्रॉड झाला त्याच्या आधी तुम्ही OTP शेअर केला होता त्यामुळे ती जबाबदारी तुमची असेल. पण जर त्यानंतर तुम्ही बँकेला सांगितलं की माझ्या अकाउंटमध्ये फ्रॉड होत आहेत, त्यानंतरही जर जात असेल तर याच्यावर काहीतरी एक नियम असले पाहिजे. म्हणून रिझर्व्ह बँकेने ला एक गाईडलाईन काढल्या आहेत, लिमिटेड लायबिलिटी गाईडलाईन्स. यात काय असतं की कशामुळे फ्रॉड झाला, म्हणजे तुमची लायबिलिटी जी असते की समजा तुमच्या अकाउंटमधून 50,000 गेले फ्रॉडच्या द्वारे, पण 25,000 गेले होते तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं बँकेला की नाही माझ्या अकाउंटमध्ये काहीतरी गडबड चालली आहे आणि हे फ्रॉड होत आहे. तर बँकेची पहिली जबाबदारी असते की जेव्हा तुम्ही त्यांना सांगतात की फ्रॉड होत आहे तर ते तुमचं अकाउंट फ्रीज केलं पाहिजे. फ्रीज केल्यानंतर जर समजा असं बरेचदा होतं की तुम्ही सांगितलं पण तिकडे बसलेला माणूस पण तो कोणीतरी असेलच की जो इंडिव्हिज्युअल जर समजा फोन केला, जर त्यांनी ती ॲक्शन घेतली नाही, तुमचं अकाउंट ब्लॉक केलं नाही तर परत पैसे जाऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स आहेत, त्याला लिमिटेड लायबिलिटी गाईडलाईन्स असं म्हणतात. तर यात प्रत्येकाची जबाबदारी ठरवून दिली आहे. समजा आता तुम्ही OTP शेअर केला आहे तर ग्राहकांची पण जबाबदारी असते की बँकेला सांगणं की OTP शेअर झाला आहे, त्यामुळे झालं काय की तुमचं अकाउंट कॉम्प्रोमाइज झालं आहे आणि तुमच्या अकाउंटमधून पैसे जात आहेत. आता बँकेला जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की फ्रॉड झाला आहे तर तोपर्यंत बँकेलाही बँकेच्या सिस्टीममध्ये असतात कधी कधी नियम असतात की ते खूप सारे ट्रान्झॅक्शन व्हायला लागले की ते ऑटोमॅटिकली ब्लॉक करतात. पण बरेचदा फ्रॉडस्टर काय करतात की त्यांनाही माहीत असतं की बँकांच्या सिस्टीममध्ये काहीतरी असं लॉजिक असणार की खूपदा ट्रान्झॅक्शन झाले तर ब्लॉक करायचं. तर ते
अवॉइड करण्यासाठी ते ट्रान्झॅक्शन करतील की आज करतील 5,000चं, उद्या 5,000चं. तर ती तुमची जबाबदारी असते की बँकेला सांगणं. ते जे नियम, जे काही नंबर असेल किंवा ईमेल पाठवणं असेल किंवा मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशनवरून करणं, ब्लॉक करणं असेल, तर हे करायचं. त्यानंतर होत असेल तर तेव्हा ती बँकेची जबाबदारी. त्यामुळे तुम्ही जेव्हा मॅडम आता सांगतीलच, एक कस्टमर ग्रीव्हन्ससाठी पण रिझर्व्ह बँकेची एक साठीचं पण एक स्ट्रक्चर आहे की बँकिंग लोकपाल असतं. आणि तर जेव्हा केस याच्यात जाते तर ते ह्या ज्या गाईडलाईन्स याचा विचार होतो. आणि त्यानंतर मग जे असेल, समजा 50,000 गेले आहेत तर त्यातलं मग 25,000 तुम्हाला बँकेला कळवण्यापूर्वीचे गेले आहेत तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. पण जे त्यानंतर गेलेले आहेत ते बँकेची जबाबदारी येईल आणि मग बँकेला ते परत करावं लागतील. हे आहेत. आणि बाकी मग रिझर्व्ह बँक खूप सारे इनिशिएटिव्ह घेत असते की जे म्हणजे ह्या बोला. बरं. अच्छा, यात झालं काय, मी जो मगाशी उल्लेख केला ना की मनी म्यूल, तर बरेचदा असं झालं असेल, आता हैदराबाद क्राईम युनिट म्हटलं असेल ना, जे पैसे आलेत ना तुमच्याकडे तुमच्या अकाउंटमध्ये, ते कुठेतरी फ्रॉड झाला आहे. आता हे जे असं फ्रॉड्सला यांना ते पैसे खेळवायचे असतात इकडच्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये. त्यातला जो काही पैसा आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये आला असेल आणि तुमचं अकाउंट ज्या बँकेची असेल तिकडे जो फ्रॉड झाला असेल तेव्हा ती कंप्लेंट झाली असेल पोलिसांची. पोलिसांना तो नंबर मिळाला असेल की हे अकाउंट नंबरमध्ये जे तुम्ही म्हटलं की 1,500 गेलेत, तर ते नोटीस काढतात. त्यांची एक वेगळी पद्धत असते की फ्रॉड झालेला असं तर ती नोटीस काढणार बँकेला. तर बँकेचं काम असतं की जे अकाउंट ते फ्रीज करणं. मग ते आता तुम्हाला ते जनरली असतं की पटवून द्यावं लागतं की तुम्ही कसे त्यात सहभागी नव्हतात त्या फ्रॉडमध्ये. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्या गुन्ह्यात सहभागी झाल्यात. जेव्हा तुम्ही हे ज्या अशा लिंक क्लिक करतात कोणत्याही, मी जे उदाहरण दिलं होतं ना, हे तर तुम्हाला सांगितलं लोन मिळालं तुम्हाला 10,000 विदाऊट एनी डॉक्युमेंट. अशा केसेसमध्ये पण हेच होतं की कुठून तरी पैसा येतो, तो पैसा तुम्हाला थोडा दिला जाईल आणि नंतर यूज करला जाईल. त्यामुळे एक तर ते आता तुम्हाला कंटिन्युअसली त्या बँकेबद्दल फॉलोअप करणं की हैदराबादला जावंच लागेल म्हणण्यापेक्षा मग तुम्ही बँके थ्रू जो असेल त्यांना जी नोटीस आली असेल बँकेशी बोलून, नाही तुम्हाला नाही, बँकेला कुठून तरी आलं असेल पोलिसांकडून, हैदराबाद पोलीस असेल तर तुम्हाला हैदराबादला जायचा तर ते नंतरचा प्रश्न आहे. पण तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की असं होता, त्या जे काही झालं पूर्ण जो घटनाक्रम असेल तो तुम्हाला, आणि थोडंसं प्रूफ पण लावावं लागतील सगळे जे आहेत की नाही असा मेसेज आला होता त्यानंतर असं गेलं असेल. आणि ते आता ते बाकी तर मग पोलिसांचं आहे, त्यांची कशी पद्धत असते. म्हणजे अच्छा, आता ते जरासं म्हणजे आता ते डिपेंड करतं की ते पोलीस असतात त्यांचे कशी पद्धती असते. म्हणजे यात म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे पण अशा खूप साऱ्या केसेस असतात की जसं तुमचं आहे, म्हणजे तुम्ही जर आता कधी कधी काय होतं की एखादा दुकानदार आहे, त्याच्या अकाउंटमध्ये तो जेन्युइन डेली त्याचे 100 कस्टमर येत असतात. तो ते कोणाकडून कॅश घेणार, कोणाकडून क्रेडिट कार्डने घेणार, कोणाकडून UPIने घेणार. आता समजा असं झालं की एखादा फ्रॉडस्टर आला ज्यांनी कुठून तरी फ्रॉड करून त्याच्याकडे पैसे आहेत, त्याच्या दुकानात आला, त्यांनी काही खरेदी केली आणि पैसे पे केले, आणि नंतर होतं की तो फ्रॉडस्टर पकडला जातो, त्यांनी कुठे कुठे पैसा दिला होता. आता तो सगळा जो मनी आहे तो फ्रॉडने आलेला आहे. तो जिकडे जिकडे जाईल ते सगळे अकाउंट मग ते ब्लॉक केले जातात. मग त्यात थोडंसं ती काय लवकर होणार, म्हणजे यातून सुटका व्हायची ती प्रक्रिया नसते. ती जी काही असेल ती लिगल जी प्रोसेस असते त्यात फॉलोअप तसा घ्यावाच लागतो. बाकी मग यात हेच असतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यात अडकायचं नसेल तर बेटर आहे की आपण, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, जितकं यापासून आपण दूर राहू तेवढं बेटर आहे. आणि बाकी मग
हे फ्रॉड्सच्या संदर्भात मला एवढंच बोलायचं होतं. बाकी तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. आणि तोपर्यंत मॅडम थोडंसं जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी होतात, फ्रॉड्स होतात, तेव्हा कधी कधी काय होतं की आपण कंप्लेंट करतो पण बँकेकडून जो अपेक्षित असतो तो रिस्पॉन्स येत नाही किंवा वेळ लागतो. तर तशा गोष्टीत काय काय करू शकतो आपण ते थोडंसं मॅडम बोलतील त्यावर. नमस्कार. माझं नाव शिल्पा छेडा आहे आणि मी मॅनेजर आहे रिझर्व्ह बँकेत. माझं नेटिव्ह लँग्वेज इज नॉट मराठी. मग मी थोडंफार मराठीत बोलीन, त्याच्यामध्ये चूक असेल मग आताच मी त्याच्यासाठी अपॉलॉजाईज करते. आणि थोडंफार इंग्लिश आणि हिंदी पण असेल, प्लीज समजून घ्या. आणि तुमचं जनरल बँकेचा काही प्रश्न असेल त्याही आपण आन्सर करू शकतो. आता सरांनी तुम्हाला सायबर फ्रॉड झालं की काय करायचं ते सांगितलं होतं. सायबर फ्रॉड डज नॉट फॉल, आमच्या RBIचा पर्व्ह्यूमध्ये ते येत नाही. तुम्हाला cybercrime.gov.in मध्ये कंप्लेंट करावं लागेल, तक्रार करावी लागेल किंवा 1930ला कॉल करून तिकडे तक्रार करावी लागेल. बँकेचं काही चूक असलं किंवा बँकेचं काही डेफिशियन्सी असली सर्व्हिसमध्ये, तुम्हाला काही सर्व्हिस देण्यामध्ये बँकेची काही सर्व्हिस डेफिशियन्सी असली तर दॅट फॉल्स अंडर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये काही तुम्हाला तक्रार असेल, ते कसं करायचं, कोणत्या स्कीम आहे आणि त्याचं प्रोसेस काय आहे त्याच सांगण्यासाठी मी तुम्हाला आता जास्त फार लांब म्हणजे मोठा प्रेझेंटेशन नाही आहे, छोटूसंच आहे. तुम्ही थोडंसं जरा कॉन्सन्ट्रेट केलं की होईल. आमच्या रिझर्व्ह बँकेचं इनिशियली ओरिजिनली जेव्हा असं कंप्लेंट मेकॅनिझम होतं, याला ग्रीव्हान्स रिड्रेसन मेकॅनिझम म्हणतात आपण. आणि त्याच्यामध्ये इनिशियली 2008मध्ये आम्ही फक्त बँकेचंच जेवढं तुमचं तक्रार होतं, फक्त बँके अगेन्स्ट बँक तुम्हाला काही तक्रार असो आम्ही करणार. त्याच्यामध्ये पण फक्त सिलेक्टेड सर्व्हिसेससाठी आम्ही अलाउ करत होतो, आम्ही एंटरटेन करत होतो तक्रार. बट ॲज बँकिंग स्टार्टेड ग्रोईंग आणि अवेअरनेस जास्त झालं आणि त्याच्यामध्ये NBFCs खूप फार आले प्लेयर्स. मग त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेला असं वाटलं की फक्त बँकेचं तक्रार आपण करणं दॅट इज नॉट राईट. आपल्याला NBFC पण इन्क्लूड करावं लागेल या ओम्बड्समॅन स्कीममध्ये. मग डिफरंट टाईप्स ऑफ ओम्बड्समॅन स्कीम आले. एक बँकेसाठी होता, एक NBFC साठी होता आणि एक डिजिटल पेमेंटसाठी होता. जे आपण ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतो, याच्यामध्ये तुम्हाला काही सर्व्हिस डेफिशियन्सी वाटली किंवा काही स्पेसिफिक डेफिशियन्सी होती आणि तक्रार आले तर तेच आम्ही करत होतो. बट दिस वॉज व्हेरी ज्युरिस्डिक्शनल. आता मी मुंबईमध्ये आहे तर मी मुंबईचं फक्त मी मुंबईचंच एनिथिंग रिलेटेड टू मुंबई, तुमचं काही तक्रार असेल तर मी तिकडेच जाऊ शकते, नॉट पॅन इंडिया. आता मी मुंबई राहते, मी कोलकाताला गेली होती, तिकडे माझ्यासाठी तिकडे काही ब्रांचचा प्रॉब्लेम झाला होता, पण मला तिकडे जाऊन परत कोलकाताला जाऊन तक्रार करावी लागेल. दिस वॉज अ व्हेरी कंबरसम प्रोसेस. म्हणजे ग्राहकांना खूप त्रास होत होता. म्हणून आमचं एक इंटिग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीम, आता जे करंट स्कीम आहे दॅट इज रिझर्व्ह बँक इंटिग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीम 2021, हे आपलं ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी इनॉग्रेट केलं होतं अंडर दी वन नेशन वन ओम्बड्समॅन स्कीम. आता याच्यामध्ये काय झालंय की ज्युरिस्डिक्शन कम्प्लिटली निल आहे, ज्युरिस्डिक्शन न्यूट्रल सांगतात आपण या स्कीमला. मग तुम्ही कुठेही असो, एनी पार्ट ऑफ इंडिया, यू कॅन लॉन्च अ कंप्लेंट विथ अस अगेन्स्ट एनी अदर एंटिटी विच इज इन एनी अदर पार्ट ऑफ इंडिया. मग आमचं जे तक्रार सॉल्व करण्याचं हे आहे दॅट इज कम्प्लिटली सेंट्रलाइज्ड. दॅट इज वॉट वी आर ट्राईंग टू डू. आमचं जे ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे त्याला ऑल्टरनेट ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणतात. ऑल्टरनेट हा शब्द का वापरतोय आपण? कारण आमच्या ओम्बड्समॅन स्कीममध्ये वी हॅव रिझर्व्ह बँक रेग्युलेट्स, आता मला त्याचं मराठी शब्द काय आहे ते माहिती नाही, बट RBI रेग्युलेट्स मोर दॅन 10,000 एंटिटीज. 3,000 एंटिटीज आमच्या ओम्बड्समॅन स्कीममध्ये कवर्ड आहे. पण बाकीच्या जे एंटिटी आहे ते त्यांचा विरुद्ध तुम्हाला तक्रार करायची आहे तर दॅट फॉल्स अंडर कन्झ्युमर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन, आमचं डिपार्टमेंट. सो बोथ ऑफ दीज टुगेदर आमचं ऑल्टरनेट ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम इज पार्ट ऑफ दॅट फ्रेमवर्क.
आणि याच्या विरुद्ध काही तुम्हाला अपील करायची, आमच्या जे काही डिसिशन आहे त्याच्या विरुद्ध तुम्हाला काय अपील करायची आहे, तर आमची जी सेंट्रल ऑफिस आहे, केंद्रीय कार्यालय आमची, तिकडे तुम्ही अपील करू शकतात. दिस एंटायर थिंग इज कॉल्ड ऑल्टरनेट ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम, कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. ऑल्टरनेट ह्याला म्हणतात कारण आपल्याला जर इफ वी हॅव अन इश्यू, तुमचा काही बँकेसाठी खूप काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही किंवा तुमचं काहीतरी कन्झ्युमर रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, कोर्टात जाऊ नये, पहिल्या आमच्या रेग्युलेटरकडे, रेग्युलेटर म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे तुम्ही या, आम्ही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून प्रयत्न करतो. नाही झाली तर तुम्ही कोर्टाला अप्रोच करा. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एन ऑल्टरनेट ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम. त्याच्यामध्ये बेनिफिट्स काय आहे आमचं हे नवीन इंटिग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीममध्ये, इट्स अ व्हेरी सिम्प्लिफाईड प्रोसेस. आपल्याला काही करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त आमच्या वेबसाईटवर लॉग इन करा आणि तिकडे तुम्ही एकदा रजिस्टर केलं की तुम्ही तुमचं डिटेल्स, काय काय डिटेल्स येते ते मी तुम्हाला सांगेन, ते सगळं डिटेल्स देऊन तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करायचे. इट इज अ व्हेरी सिम्पल युजर इंटरफेस. त्याच्यामध्ये काही जास्त काही प्रश्न विचारणार नाही. सेंट्रलाइज, जसं मी तुम्हाला म्हणाले, तुम्ही आमचं चंदीगडमध्ये एक सेंट्रलाइज रिसीट अँड प्रोसेसिंग सेंटर आहे, तिकडे तुम्ही पत्र लिहू शकतात किंवा त्यांना ईमेल करू शकतात. ईमेल आय डी तुम्ही पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या, crpc@rbi.org.in. हे दोन आमचं रिसीट सेंटर आहे. आयदर फिजिकली कंप्लेंट तुम्ही पाठवू शकतात पत्रांनी चंदीगडला किंवा crpc@rbi.org.in ला तुम्ही ईमेल करू शकतात. कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे, आम्ही काही पैसे घेत नाही. जर कोणी तुम्हाला सांगते की हा रिझर्व्ह बँकेत मी तुम्हाला तक्रार दाखल करून देईन आणि पण तुम्ही मला पैसे द्या, तर प्लीज घेऊ नका. तुम्ही स्वतःहून करू शकतात. पत्र पाठवा किंवा ईमेल लिहा किंवा आमचं कॉल सेंटर आहे 1448, दॅट इज फंक्शनल फ्रॉम मंडे टू सॅटर्डे फ्रॉम 8 AM to 10 AM अँड इंग्लिश, हिंदी आणि 10 रिजनल लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही त्यांना पण फोन करू शकतात, ते तुम्हाला गाईड करतील की कसं तुम्हाला हाऊ टू गो अबाउट इट, कसं तक्रार लॉन्च करायचं आहे, काय करायचं आहे, आणि जर तुम्ही तक्रार लॉन्च केली ऑलरेडी तर त्याचं स्टेटस काय आहे ते पण तुम्हाला तिकडे कळेल. तुम्ही जर ऑनलाईन, आमचं एक पोर्टल आहे CMS पोर्टल, कंप्लेंट मॅनेजमेंट पोर्टल, तिकडे तुम्ही जाऊन कंप्लेंट केली तर तुम्हाला ऑनलाईन ट्रॅकिंग पण तुम्ही करू शकतात, कारण तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तिकडे देणार आणि रिअल टाइम बेसिसवर तुम्हाला कळेल की काय स्टेटस आहे आणि तुम्हाला अक्नॉलेजमेंट पण येईल की तुमचं तक्रार लॉन्च झालंय, रजिस्टर झालंय आमच्याबरोबर. आता कधी तुम्ही कंप्लेंट करू शकतात, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज आमच्याकडे असं भरपूर कंप्लेंट येतात जे आम्ही डायरेक्टली फर्स्ट रिसॉर्ट कंप्लेंट म्हणून रिजेक्ट करून टाकतो. हे का असतात ते मी तुम्हाला आता सांगते. डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस आमचं मेन क्रायटेरिया आहे. अगोदर जे पूर्वीचं स्कीम होता बँकेचं, NBFCचं आणि डिजिटल पेमेंटचं, त्याच्यामध्ये फक्त देर वर सम 8 or 10 क्लॉसेस विच वर कन्सिडर्ड एज डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस. बट आता इंटिग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीममध्ये आम्ही ते सगळं काढून टाकले. तुम्हाला जर बँकेने काही स्टॅच्युटरीली, मॅन्डेटरीली किंवा विथ अग्रीमेंट सांगितलंय की आम्ही हे सर्व्हिस XYZ सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करणार आणि ते केलं नाही, तर दॅट कॉन्स्टिट्यूट्स डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस. So anything and everything which is either statutorily required, mandatorily required, or as agreed by the bank or the NBFC and not provided could constitute deficiency of service. आता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे बँकेकडनं, फॉर एक्झाम्पल ATM कार्डचं आपण बोलत होतो, ATM कार्ड आपण मेट्रो रिजनमध्ये आहे, तुम्हाला 3 ट्रान्झॅक्शन्स महिन्यात फ्री मिळेल. 3चं वर तुम्ही केलं तर ते दॅट इज चार्जेबल, बट 3 पण तुम्ही केलं नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला चार्ज लागले, दिस कन्स्टिट्यूट्स अ डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस. तर तुम्ही काय करणार, तुम्ही कोणाला अप्रोच करणार फर्स्ट? दिस इज अ क्वेश्चन फॉर दी ऑडियन्स हू सिटिंग ओव्हर हिअर. कोणाकडे जाणार तुम्ही पहिले? बँकेत. परफेक्ट. पण आमच्याकडे आमचं जे स्टॅटिस्टिक्स आहे ते म्हणतं की पीपल डिरेक्टली अप्रोच RBI, बँकेकडे जातच नाही. आता तुम्ही SBI कडे जायला पाहिजे किंवा ICICI, HDFC, वॉट एव्हर, तुम्ही तिकडे म्हणजे माणसं जात नाही आणि डायरेक्टली आम्हाला अप्रोच करतात. आणि आमच्याकडे मोर दॅन 50% तक्रार जे येतात ते असं तक्रार आहे की तुम्ही गेलेच नाहीये बँकेकडे आणि तुमचं प्रॉब्लेम काय आहे ते तुम्ही सांगितलंच नाही. आता माझं प्रॉब्लेम यांच्या सोबत आहे तर मी माझं प्रॉब्लेम त्यांना सांगेन अगोदर, नाही रिझॉल्व्ह झालं तर मी रेग्युलेटरकडे येईन. बट इफ दॅट इज नॉट हॅपनिंग, आमच्याकडे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहे की तसं कंप्लेंट एंटरटेन करू नये. आणि 50% ऑफ दी कंप्लेंट्स दॅट वी गेट आर फर्स्ट रिसॉर्ट कंप्लेंट्स.
जर तुम्ही अप्रोच केलंय आणि आज तुमचं काही प्रॉब्लेम झालं आणि तुम्ही बँकेला अप्रोच केलंय आणि उद्या तुम्ही आमच्याकडे येतात, तोही फर्स्ट रिसॉर्ट कंप्लेंट म्हणून आम्ही बंद करतो. कारण तुम्ही बँकेला 30 दिवसाचा टाइम देणं दिस इज नेसेसरी ॲज पर गाईडलाईन्स इंटिग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीम. 30 दिवसाचा टाइम तुम्हाला द्यावीच लागेल बँकेला. आणि बँकेने जर 30 नंतर काही उत्तर दिलं की उत्तर दिलंच नाही, 30 दिवसानंतर उत्तर आलं नाही की तुम्ही आरबीआयला अप्रोच करू शकतात. आणि जर विदिन 30 डेज बँकेने उत्तर दिलं आणि तुम्ही सॅटिस्फाईड नाहीये त्या रेझोल्युशन बद्दल, तेव्हा तुम्ही आरबीआयला अप्रोच करू शकतात. तुमची जे काही डेट ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, डेट ऑफ प्रॉब्लेम आहे, ट्रान्झॅक्शन डेट इज युअर डेट ऑफ प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल, तर त्या डेटनी 1 वर्ष टिल 1 इयर तुम्ही आमच्याकडे येऊन तक्रार करू शकतात. आणि जर तुम्ही बँकेला ऑलरेडी अप्रोच केली आहे आणि त्यांनी उत्तर दिलं नाहीये, तर 1 इयर अँड 30 डेज आमचं टाइमलाईन आहे. त्याचं ऐवजी म्हणजे पुढे काय गेलं तर वी विल नॉट बी एबल टू सॉल्व्ह इट. you'll have to take it to some other forum like the consumer court or a civil court. तसं आमच्या स्कीममध्ये कॉम्पन्सेशन पण असते, दॅट आय कम टू लेटर. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही एकदा बँकेकडे गेला तक्रार करायला, फक्त बोलून तक्रार करणं दिस विल नॉट बी ऍक्सेप्टेबल. तुम्हाला लिहून द्यावी लागेल इन सम फॉर्म, आयदर पत्र लिहा किंवा ईमेल लिहा किंवा तुम्ही कॉल सेंटरवर कॉल करताय तर कॉल रेकॉर्ड करून घ्या. द लायबिलिटी टू प्रूव्ह दॅट तुम्ही कंप्लेंट लॉन्च केलंय, तुम्ही तक्रार केली आहे बँकेशी, दॅट लाईज ऑन दी कंप्लेनंट. एवढं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्याच्याऐवजी आमच्याकडे जसं मी सांगत होते, फर्स्ट रिसॉर्ट कंप्लेंट्स जे आहे ते आम्ही नॉन मेंटेनेबल म्हणून बंद करतो. तसं खूप फार असं आमच्याकडे कंप्लेंट्स येतात जे नॉन मेंटेनेबल म्हणून आम्ही बंद करून टाकतो. डुप्लिकेट कंप्लेंट्स, तुम्ही आता एकदा कंप्लेंट केले ऑलरेडी रिझर्व्ह बँकेत फॉर XYZ रिझन, त्याच XYZ रिझनसाठी तुम्ही परत आमच्याशी कंप्लेंट करतोय तर आम्ही ते बंद करून टाकतो. द सेकंड कंप्लेंट इज क्लोज्ड एज डुप्लिकेट कंप्लेंट. कमर्शियल डिसिजन अशाच, तुम्ही आता जर लोन घेतलंय आणि तुम्हाला सेटलमेंट हवंय किंवा OTS हवंय, दीज आर ऑल कमर्शियल डिसिजन्स आणि रिझर्व्ह बँकेचं याच्यामध्ये काही देर इज नो रोल बेसिकली. तो तुम्हाला यू विल हॅव टू एन्श्युअर दॅट तुम्ही जे काय असं अग्रीमेंट आहे वेवरसाठी किंवा सँक्शन ऑफ लोनसाठी, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचा काही रोल नाही आहे. जर तुमचं ग्रीव्हान्सेस अगेन्स्ट दी मॅनेजमेंट ऑफ दी आरई किंवा एनी एम्प्लॉयर और एम्प्लॉई डिस्प्यूट आहे, तर त्याच्यामध्ये पण आरबीआयचं काही स्कोप नाही, आम्ही मध्ये नाही काही करू शकणार. जर तुम्ही तक्रार ऑलरेडी कोर्टात केली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही रिझर्व्ह बँकेत येत आहे, तेव्हा पण सबज्युडाईज म्हणून आम्ही नाही करू शकणार. आणि इन केस तुमचं कंप्लेंट लॉज आहे आणि त्याच्यामध्ये काहीच डिटेल्स नाहीये, तुमचं फक्त नाव आहे आणि तुमचा पत्ता नाहीये, तुमचा ईमेल आयडी नाहीये, मोबाईल नंबर नाहीये, काहीच नाहीये किंवा एंटिटीचं नाव नाहीये, असं काहीच डिटेल कुठेही काही मिसिंग असली तरी आम्ही इनकम्प्लीट डिटेल्स म्हणून बंद करतो. आणि अशा प्रकारेचा कंप्लेंट आमच्याकडे खूप जास्तच येतात. देर मे बी अ जेन्युइन रिझन टू कंप्लेंट बट डिटेल्स आर नॉट कम्प्लीट अँड वी आर नॉट एबल टू डू इट. सो आणि जर तुम्ही असं काही कॉम्पन्सेशन मागताय की विच इज बियॉन्ड दी लिमिट ऑफ ओम्बड्समॅन स्कीम, तरी आम्ही नॉन मेंटेनेबल म्हणून बंद करतो. तुम्हाला कसं कंप्लेंट करायचं ते मी सांगितलं. 4 वेज. 1 इज CMS पोर्टल, cms.rbi.org.in. त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या नावाने तुम्ही रजिस्टर करू शकतात. तिकडे तुमचं सगळं डिटेल्स द्यावं लागेल, तुमचं नाव, तुमचा नंबर, तुमचं कंप्लीट ॲड्रेस. कारण तुमचं ईमेल जर बाउन्स झालं तर आम्ही तुम्हाला पत्र पाठवणार. तुमचं पत्र पाठवण्यासाठी आम्हाला कंप्लीट ॲड्रेस लागतील. तर फुल ॲड्रेस, तुमचं तुम्ही जे काही करस्पॉन्डन्स केलंय विथ दी बँक ऑर NBFC ऑर एनीबडी, त्यांचं बरोबर जे काही करस्पॉन्ड त्याची कॉपी, त्यांनी जर तुम्हाला उत्तर दिली आहे तर त्याची कॉपी, आणि एनिथिंग रेलेव्हंट टू युअर कंप्लेंट. लाईक फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ATMचं म्हणताय तर युअर ATM कार्ड नंबर, पिन द्यायची गरज नाहीये, पण ATM कार्ड नंबर अँड नेव्हर शेअर युअर पिन ॲज सर सेड ऑलरेडी. तर ते सगळं तुम्हाला द्यावं लागेल. आणि सेंट्रलाइज्ड रिसीट अँड प्रोसेसिंग सेंटर जे आमचं चंदीगडमध्ये ऑफिस आहे, तिकडे ते कंप्लेंट रजिस्टर होतो आणि तुम्हाला एक अक्नॉलेजमेंट नंबर येईल. जर तुम्ही ऑनलाईन CMS पोर्टलवर करताय तर तुम्हाला इमिडिएट रेस्पॉन्स येईल विथ दी अक्नॉलेजमेंट लेटर आणि कंप्लेंट नंबर. त्या कंप्लेंट नंबर टाकून तुम्ही ते ट्रॅक करू शकतात. तुम्ही बघू शकतात की काय स्टेट आहे. आणि ॲज आय सेड 1448 इज आवर कॉल सेंटर. इट्स नॉट अ कॉल सेंटर बट इट्स आवर हेल्पलाईन सेंटर. तिकडे तुम्ही ॲज सेड तुम्हाला ते गाईड करतील कसं कंप्लेंट करायचं आहे, आणि जर तुम्ही ऑलरेडी कंप्लेंट केलंय तर ते तुम्हाला सांगतील की काय स्टेटस आहे.
तुम्ही जेव्हा आमच्याशी फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे एक कंप्लेंट आलंय विच इज मेंटेनेबल, नॉट FRC ऑर नॉन मेंटेनेबल, तर आमचं प्रोसेस काय आहे? आम्ही पहिलं बघतो की ते BO स्कीममध्ये येईल की CEPC ऑल्टरनेट ग्रीव्हन्स CEPC मध्ये येईल की नाही, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही प्रोसेस करतो. तुम्ही जे कंप्लेंट केलंय त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स आहे की नाही ते बघणं आमचे दुसरं काम आहे. जर नाही आहे तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा ईमेल नंबर किंवा मोबाईल नंबर किंवा तुमचा ॲड्रेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही सगळं डॉक्युमेंटेशन आम्हाला दिलं, त्याच्यानंतर आम्ही जे रेग्युलेटेड एंटिटी आहे त्याच्यासोबत आम्ही वी विल टेक इट अप. रेग्युलेटेड एंटिटीला पण आम्ही एक चान्स देतो टू गिव्ह देअर साईड ऑफ दी whatever has happened. अँड प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे दॅट हॅज टू बी फॉलोड. बेसिकली सगळ्यांना वन चान्स टू बी हर्ड. ते करून जर आमचं बेसिक प्रयत्न हे असतं की जेवढं फार कन्सिलिएशन, मीडिएशन आणि फॅसिलिटेशन थ्रू झालं, म्हणजे मांडवली करून झाली, तर आम्ही असंच कंप्लेंट बंद करायला प्रयत्न करतो. इन केस किंवा कंप्लेंटला किंवा रेग्युलेटेड एंटिटीला हे पटत नाहीये तर ओम्बड्समॅन जे आहे आमचे ते अवॉर्ड पास करतील. जे अवॉर्ड पास केलेलं आहे दॅट इज बाइंडिंग ऑन बोथ दी कंप्लेनेंट अँड दी रेग्युलेटेड एंटिटी. ते जर ऍक्सेप्टेबल आहे की नाही दॅट इज डिपेंडिंग ऑन युअर कॉल. जर कंप्लेनंटनी ऍक्सेप्ट केलं की जे काही अवॉर्ड पास केलेलं आहे दॅट इज फाईन, तर त्यांना लिहून द्यावं लागेल रेग्युलेटेड एंटिटीला की मी हे अवॉर्ड ऍक्सेप्ट करेन. जर अवॉर्ड ऍक्सेप्टेबल नाही आहे किंवा एंटिटीला किंवा कंप्लेनंटला, तर तुम्ही अपील करू शकतात. आणि या अपीलसाठी आमचं जे सेंट्रल ऑफिस आहे CEPD, कन्झ्युमर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन डिपार्टमेंट, ते लोक अपिलेट अथॉरिटी आहे आणि तिकडे तुम्ही अपील करू शकतात की हा माझा कंप्लेंट असं असं बंद झालंय आणि मला हे अवॉर्ड मान्य नाहीये. सो दिस इज द बेसिक ओव्हरव्ह्यू ऑफ ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम ऑफ RBI. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकतात. जनरल बँकिंग काही प्रश्न आहे तेही विचारू शकतात. थँक्यू. RBIचं मोबाईल बँकिंग ॲप आहे MRBI, पण दॅट इज ॲज गुड ॲज अवर वेबसाईट ओनली. आणि RBIचा एक मोबाईल नंबर आहे, ऑफिशियल मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप नंबर आहे. आम्ही ट्विटरवर आहो, इन्स्टावर आहो, लिंक्डइनवर आहो आणि हे सगळं ते पण तुम्ही सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करू शकतात. आणि RBIचा एक व्हॉट्सॲप नंबर पण आहे ज्याच्यात आम्ही काय म्हणतात व्हॉट्सॲप मेसेजेस करतो. ते तुम्हाला माहीत जर हवं आहे तर मी आता तुम्हाला देऊ शकते. 9930 991 935 हे RBIचं ऑफिशियल व्हॉट्सॲप चॅनल आहे. आणि इकडे तुम्हाला तुमची KYC करण्याच्या किंवा तुमचं ओल्ड अकाउंट्स असेल, तुम्ही विसरून गेले आणि तुम्हाला परत ते अकाउंट ॲक्टिवेट करायची आणि त्याची KYC करायची, त्याच्याबद्दल मेसेजेस येतात. आणि जनरल अवेअरनेस RBI कहता है जानकार रहिए, सतर्क रहिए, त्या कॅम्पेनचं म्हणजे अंडर दॅट कॅम्पेन जेवढं फार मेसेजेस आहे ते सगळं येतात. एनिथिंग एल्स देन? थँक्यू. ऑनलाईन फ्रॉडच्या त्रासदायक विषयाबद्दल पंकज सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने आणि उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल पंकज सरांचे मी माहिती जनसंपर्काच्या वतीने आभार मानते. शिल्पा मॅडमनेही RBIकडे RBIने आपली तक्रार स्वीकारली पाहिजे यासाठी नेमकं कधी आणि कसं जायचं याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सुरुवातीला राहून गेलेला कार्यक्रम मी BK सरांना विनंती करते की त्यांनी पंकज सरांचं स्वागत करावं आणि शैलजा देशमुख मॅडम शिल्पा मॅडमचं स्वागत करतील.